नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आशिष साळुंके. टार्गेट MPC बाय आशिष सर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज मी पहिला व्हिडिओ अपलोड करत आहे जो की सिलेबसला धरून आहे. याच्या अगोदर जो मी एक इंट्रोडक्शन पर आपल्या यूट्यूब चॅनलचं इंट्रोडक्शन पर लेक्चर यूट्यूबवर अपलोड केलं होतं. ज्या मुलांनी अद्यापपर्यंत टार्गेट MPC बाय आशिष सर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी यूट्यूबवर जाऊन ही लिंक सर्च करावी आणि या चॅनलला जर म्हटलं तर सबस्क्राईब करून घ्यावे. तसेच हे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि आवश्यक वाटल्यास कमेंट करा. जास्तीत जास्त मुलांपर्यंत चॅनल पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तर या ज्या मुलांनी अद्यापर्यंत ते चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. आणि या इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये मी या चॅनलच्या माध्यमातून कुठल्या गोष्टी किंवा कुठल्या विषयाची जर म्हटलं तर माहिती तुम्हाला देणार आहे. तर त्या संदर्भात माहिती या इंट्रोडक्शन पर लेक्चरमध्ये दिलेलं आहे, तर ते तुम्ही तिथे बघू शकता. तर आज जो आहे तो एक विषय घेऊन आलेलो आहे. त्या विषयाचं नाव आहे इकॉनॉमी. तर इकॉनॉमी हा विषय जो आहे तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून याला खूप महत्त्व आहे. म्हणजे कुठलीही परीक्षा घेतली, राज्यसेवा पूर्व परीक्षा असो, गट ब असो किंवा संयुक्त पूर्व परीक्षा गट क असो, तर याला इकॉनॉमी या विषयाला जर म्हटलं तर प्रिलिममध्ये 15 मार्काचं वेटेज आहे आणि मेन्समध्ये नियर अबाउट 7 ते 8 किंवा 10 क्वेश्चन जर म्हटलं तर संयुक्त गट ब आणि संयुक्त गट क तर याच्यामध्ये हे विचारले जातात. आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेला सुद्धा 15 मार्काचं विचारलं जाते. आणि मेन्सला जर म्हटलं तर इकॉनॉमीचा एक स्पेशल विषय आहे. तर पेपर 4 हा जर म्हटलं तर इकॉनॉमी याच्यामध्ये प्रामुख्याने विचारला जाते. मोठ्या प्रमाणात इकॉनॉमिक्स याचे प्रश्न असतात इकॉनॉमीचे पेपर 4मध्ये. तर त्या ठिकाणी हा इकॉनॉमी विषय खूप महत्त्वाचा आहे. आणि जे मुलं STIची तयारी करतात तर STIची प्रिलिम पास झाल्यानंतर इकॉनॉमिकच्या सेगमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे इकॉनॉमीचा जो सिलेबस आहे किंवा इकॉनॉमी या विषयाला जर म्हटलं तर STI या परीक्षेला महत्त्व दिलेलं आहे. सिमिलरली गट क मध्ये टॅक्स असिस्टंटमध्ये इकॉनॉमीवर प्रश्न विचारला जातात. आणि अलीकडे जर म्हटलं तर इकॉनॉमीवर क्लास 3 ज्या परीक्षा आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रश्न या इकॉनॉमीवर विचारले जातात. आता या विषयाला मी सुरुवात केली आहे इकॉनॉमीला. बऱ्याचशा मुलांचं इकॉनॉमी हा वीक असतो. आता त्याच्यामागं बरेच कारणं असू शकतात की शालेय जीवनामध्ये हा त्यांना विषय नसतो किंवा याच्यामध्ये खूप कन्सेप्ट असल्यामुळे त्या मुलांना लवकर कळत नाही किंवा काही मुलांचा असा समज असतो की याच्यामध्ये भरपूर डाटा असतो त्यामुळे ते प्रत्येक डाटा लर्न करावं लागते. अशा काही गैरसमज मुलांच्या या विषयाबाबत असतात. त्यामुळे मुलं जर म्हटलं तर या विषयाकडे एक स्कोरिंग सब्जेक्ट म्हणून पाहत नाही तर एक ॲव्हरेज विषय म्हणून पाहतात. वास्तविक पाहता या विषयामध्ये जर म्हटलं तर 15 पैकी 14 ते 13 क्वेश्चन बरोबर येऊ शकतात आणि खूप कमी वेळेत साधारणतः 20-25 दिवसामध्ये हा विषय कव्हर होऊ शकतो. एवढा सोपी आणि सरळ विषय आहे इकॉनॉमी. तर हा सोपी आणि सरळ ज्या मुलांना वाटत नसेल तर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सुलभ करण्याचा प्रयत्न करेन. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इकॉनॉमी या विषयावर जर म्हटलं तर आपण भर देणार आहे. कारण की कमी वेळेत जास्त मार्क म्हणजे मिनिमम टाईम ऑप्टिमम लेवलचं जर म्हटलं तर मार्क गेन करून देणारा हा विषय आहे. त्यामुळे तुम्ही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बरेचसे तुमचे इकॉनॉमीचे जे कन्सेप्ट आहेत त्या कव्हर करून घेऊ शकता. तर आज आपण इकॉनॉमीमधील जो विषय आहे तर इकॉनॉमी या विषयामधील एक चॅप्टर आहे दारिद्र्य. दारिद्र्य या चॅप्टरवर बरेचसे प्रश्न येतात. आता दारिद्र्य या चॅप्टरचं परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्व सांगायचं झालं तर राज्यसेवा पूर्व परीक्षा असो आणि राज्यसेवेचा पेपर 4 असो तर त्यामध्ये दारिद्र्य हा चॅप्टर आहे. प्लस संयुक्त गट व पूर्व परीक्षा असो की मुख्य परीक्षा असो त्याच्यामध्ये दारिद्र्य चॅप्टर आहे. आणि आपली जे संयुक्त गट ब आहे संयुक्त परीक्षा गट क आहे तर याच्यामध्ये पूर्व परीक्षा असो प्लस मुख्य परीक्षा असो या तिन्ही पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये जर म्हटलं तर दारिद्र्य चॅप्टर दिलेला आहे. आता अलीकडच्या काळामध्ये क्लास 3चे जे एक्झाम आहे तर याच्यामध्ये सुद्धा दारिद्र्य या विषयावर जर म्हटलं तर मोठ्या प्रमाणात काय प्रश्न येत आहे. त्यामुळे असं काही नाही की तुम्ही MPSCची तयारी करत आहे म्हणूनच तुम्हाला दारिद्र्य चॅप्टर करावं लागेल. आजकाल क्लास 3मध्ये हा प्रश्न येण्याचा ट्रेंड वाढलेला आहे. त्यामुळे तुम्हाला क्लास 3ची जरी तयारी करत असाल तर तुम्हाला दारिद्र्य हे चॅप्टर करणं आवश्यक आहे. मग तुम्ही असं नाही म्हणू शकत सर आम्ही MPSCची तयारी करू शकत नाही, आमचे असे प्रश्न बरोबर येणार नाही. आता ती एक कसं आहे परीक्षेची डिमांड आहे.
का आपल्याला परीक्षेची डिमांड ओळखून जर म्हटलं तर तयारी करावं लागेल. एक एक मार्क खूप महत्त्वाचं आहे, मुलांच्या एका एका मार्काने पोस्ट राहतात, त्यामुळे एक एक मार्क गेन करणं ही आता परीक्षेची जर म्हटलं तर गरज राहिलेली आहे, डिमांड झालेली आहे. तर आज जे आहे आपण दारिद्र्य या चॅप्टरवर फोकस करणार आहे. आता दारिद्र्य चॅप्टर फोकस करत असताना आपण काय काय या चॅप्टरमध्ये पाहणार आहे ते आपण मी असं शॉर्टमध्ये दिलेलं आहे तुम्हाला लिहून. तर याच्यामध्ये आपण एक पहिले डेफिनेशन पाहणार आहे, व्हॉट इज मीन ऑफ पॉवर्टी. त्यानंतर आपण पॉवर्टीमध्ये येणाऱ्या किंवा दारिद्र्य या चॅप्टरमध्ये येणाऱ्या काही वेगवेगळ्या ज्या संकल्पना आहेत, विशेषतः दारिद्र्य कसं मापन केलं जाते तर त्या संदर्भात पाहणार आहे. त्याचबरोबर नंतर आपण दारिद्र्य रेषा, पॉवर्टी लाईन काय असते तर ती डिस्कस करणार आहे. त्यानंतर MPC काय म्हणजे मंथली पर कॅपिटल कन्झम्पशन एक्सपेंडिचर ते काय बघणार आहे. त्यानंतर SCR काय आहे, हेड काउंट रेशिओ काय आहे तर ते बघणार आहे. त्यानंतर URP, MRP आणि MMRP जे नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन आपल्या घरगुती उपभोगाची आकडेवारी कलेक्ट करते तर त्या संदर्भात काही कन्सेप्ट आहे तर ते बघणार आहे. आणि नियोजन आयोगाने, विशेषतः नियोजन आयोगाने जे कार्यगट स्थापन केले आहे, जे समित्या स्थापन केल्या आहे दारिद्र्य ठरवण्यासाठी आणि ते भारतातील दारिद्र्याचं मापन करण्यासाठी तर ते आपण पाहणार आहे. तसे जे आपण 5-6 सेगमेंट आहे तर या चॅप्टरच्या माध्यमातून डिस्कस करणार आहे. तर आता मी तुम्हाला या चॅप्टरच्या माध्यमातून परीक्षेला जे उपयुक्त आहे, म्हणजे इन शॉर्ट परीक्षेला जे उपयुक्त असते ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पुस्तकांमध्ये भरपूर डाटा दिलेला राहतो, त्या भरपूर डाटामध्ये असं म्हणजे काही मुलांना जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन ॲनालिसिस न करता अभ्यास करतात तर त्यांना असं वाटतं की सर्व डाटा लर्न करायची गरज आहे. परंतु तुम्हाला जर एक्झाम देण्याचा अनुभव असेल किंवा तुम्ही प्रिव्हियस इयरचे पेपर जर चाळले असेल तर तुम्हाला लक्षात येईल की असं फिक्स आहे की पॉवर्टीमध्ये या सेगमेंटवर जर म्हटलं तर प्रश्न पडते म्हणजे पडतेच. आणि तुम्ही MPSCची कुठलीही परीक्षा पहा की तुम्हाला MPSCच्या कुठल्याही परीक्षेमध्ये दारिद्र्य चॅप्टरवर प्रश्न असतो म्हणजे असतोच. आताच 3 एप्रिलला जी संयुक्त गट क झालेली आहे त्याच्यावर दारिद्र्यावर एक संकल्पनेवरचा प्रश्न आला होता. त्या अगोदर जे गट ब झालेली आहे यावर्षीची तर त्यामध्ये सुद्धा एक दारिद्र्यावर प्रश्न आहे आणि राज्यसेवेवर जर म्हटलं तर प्रश्न आहे. म्हणजे यावर्षी जर म्हटलं तर प्रिलिममध्ये प्रश्न आलेले आहे, अर्थातच मेन्समध्ये सुद्धा यावर्षीचे प्रश्न राहणारच आहे, कारण की सिलेबसमध्ये दिलेले आहे आणि सिलेबसमध्ये दिलेल्या बाबी जर म्हटलं तर करणं हे पहिलं कर्तव्य आपलं राहते. तर ह्या दारिद्र्य चॅप्टरमध्ये आता दारिद्र्य चॅप्टर जे आहे ते याच्यात आपण 1 बाय 1 डिस्कस करू. तर आता याच्यात सर्वप्रथम जे आहे तर दारिद्र्याची डेफिनेशन काय, व्हॉट इज मीन ऑफ पॉवर्टी. आता पॉवर्टी जर पाहिलं तर आपल्याला नियोजन आयोगाने जी डेफिनेशन सांगितलेली आहे, नियोजन आयोग लक्षात ठेवा. नियोजन आयोग जो आहे तर हा दारिद्र्य मापनासाठी एक नोडल एजन्सी म्हणून कार्य करते. नोडल एजन्सी काय म्हणजे काय होते की एक मुख्य भूमिका जर म्हटलं तर कोणाची असते, नियोजन आयोगाची असते. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा तुम्ही. तर नियोजन आयोगाने जर म्हटलं तर दारिद्र्याची काय डेफिनेशन केलेली आहे ते बघू आपण. आता दारिद्र्याची जे डेफिनेशन आहे ते नियोजन आयोगानुसार असं केलेलं आहे की जे अन्न वस्त्र निवारा ह्या ज्या माणसाच्या मूलभूत सुविधा आहे किंवा मूलभूत गरज आहे, अन्न वस्त्र निवारा. आता त्याच्यामध्ये ओव्हर द पिरियड ऑफ टाईम काही आणखी बाबीचा समावेश केलेला आहे, जसं शिक्षण आणि आरोग्य. म्हणजे सुरुवातीला अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा मानल्या होत्या, परंतु जसं जसं ती पॉवर्टीची जे डेफिनेशन आहे ते ब्रॉडन होत गेली, विस्तारात गेली, तसं तसं जर म्हटलं तर याच्यामध्ये आणखी काही गोष्टीचा भर पडला, जसं की शिक्षण आणि आरोग्य. म्हणजे आपण दारिद्र्याची व्याख्या असं करू शकतो की नियोजन मंडळानुसार दारिद्र्याची व्याख्या अशी आहे की जो कोणता व्यक्ती अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या गोष्टी त्या व्यक्तीला प्राप्त होत नसेल किंवा ह्या गोष्टी मिळवण्यासाठी तो अपयशी ठरत असेल तर अशा व्यक्तीला जर म्हटलं तर दारिद्र्य रेषेखाली किंवा गरीब व्यक्ती असं मानलं जाते. ही नियोजन आयोगानुसार जर म्हटलं तर डेफिनेशन आहे. ठीक आहे, तर ही आपण डेफिनेशन बघितली आहे. तर हे एकदम सोपी आणि सिंपल जे आहे तर डेफिनेशन आहे आणि याच्यावर प्रश्न विचारलेले आयोगानं, म्हणजे दारिद्र्याची डेफिनेशन काय याच्यावर सुद्धा आयोगाने काय केलेलं आहे, प्रश्न विचारलेले आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की डेफिनेशन पासून जर म्हटलं तर आयोग प्रश्न विचारायला सुरुवात करते. त्यानंतर पुढची आहे दारिद्र्याच्या संदर्भात संकल्पना. लक्षात ठेवा, दारिद्र्याच्या संदर्भात 2 संकल्पना आहेत. तर पहिली संकल्पना आहे निरपेक्ष दारिद्र्य आणि जर म्हटलं तर दुसरी संकल्पना आहे सापेक्ष दारिद्र्य हे निरपेक्ष दारिद्र्य. ठीक आहे,
याला ॲब्सोल्यूट पॉवर्टी असं म्हटलं जाते निरपेक्ष दारिद्र्याला, आणि सापेक्ष दारिद्र्य याला म्हटलं रिलेटिव्ह पॉवर्टी असं म्हटलं जाते. आता या दोन्ही कन्सेप्ट काय आहे, याचं जर म्हटलं तर सिग्निफिकन्स काय आहे तर ते आपण बघणार आहे. तर हे दारिद्र्य मापनाचे काय दोन पद्धती असं जरी म्हटलं तरी हरकत नाही. तर आता निरपेक्ष दारिद्र्य बघू आपण. आता निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय होते की जे 2 टाइमचं जे अन्न आहे म्हणजे किमान उपभोग जो आहे, तर तो उपभोग जो आहे किमान 2 टाइमचं अन्न ज्या व्यक्तीला मिळत असेल, तर त्या व्यक्ती म्हणजे 2 टाइमचं अन्न ज्या व्यक्तीला मिळते तर त्याला जर म्हटलं तर म्हणजे 2 टाइमचं अन्न जो व्यक्ती अफोर्ड करू शकत असेल किंवा 2 टाइमचं अन्न ज्याला मिळते, तर तो व्यक्ती जर म्हटलं तर दारिद्र्य रेषेच्या वर किंवा दारिद्र्याच्या बाहेर आहे असं गृहीत धरलं जाते. आणि ज्या व्यक्तीला 2 टाइमचं अन्न सुद्धा मिळत नाही, तर अशा व्यक्ती जर म्हटलं तर दारिद्र्य म्हणजे असा व्यक्ती जर म्हटलं तर दारिद्र्य म्हणजे दारिद्र्यात आहे किंवा गरीब आहे असं गृहीत धरले जाते. म्हणजे निरपेक्ष दारिद्र्याचा जर विचार केला ना, तर किमान जीवन जगण्यासाठी जो उपभोग लागतो तर तो याच्यामध्ये गृहीत धरला जाते. आता निरपेक्ष दारिद्र्याची जी संकल्पना आहे ना, ही मी विशेषता शब्द वापरतो, विकसनशील देशामध्ये आणि अविकसित देशामध्ये जर म्हटलं तर लागू केल्या जाते. कारण की विकसनशील देश आणि विकसित देश असतील तर यांच्या या देशांमध्ये जर म्हटलं तर ज्या बेसिक नीड आहेत तर त्याचीच कमतरता असते. त्यामुळे याची ही संकल्पना आहे निरपेक्ष दारिद्र्य. तर याचा वापर जर म्हटलं तर मोठ्या प्रमाणात विकसनशील आणि अविकसित देशामध्ये केला जातो. भारतात सुद्धा दारिद्र्याचं मापन जर म्हटलं तर निरपेक्ष पद्धतीनेच केलं जाते, हे मात्र इथे लक्षात ठेवा तुम्ही. आता सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय होते, त्याला रिलेटिव्ह पॉवर्टी असं म्हटलं जाते. तर याच्यामध्ये काय केलं जाते की देशातील 5 ते 10% लोक, 5 किंवा 10% लोक ज्यांचा उपभोग, उत्पन्न आणि संपत्ती हे उच्चतम लेवलवर आहे. पुन्हा एकदा सांगतो की देशातील 5 किंवा 10% लोक ज्यांचा उपभोग, संपत्ती आणि उत्पन्न हे उच्चतम लेवलवर आहे, आणि देशातील 5 किंवा 10% लोक ज्यांचा संपत्ती, उपभोग आणि उत्पन्न आणि उपभोग हा जर म्हटलं तर निम्न स्तरावर आहे. म्हणजे उच्च स्तर आणि एक निम्न स्तर, यांची तुलना करून म्हणजे हे 5 किंवा 10% लोक आणि हे उच्चतम उपभोग, उत्पन्न आणि उपभोग आणि संपत्ती असलेले लोक आहे. आणि हे निम्न 5 ते 10% लोक ज्यांचं उत्पन्न, उपभोग आणि संपत्ती याची तुलना करून जे दारिद्र्य मोजले जाते तर त्याला काय म्हटलं जाते तर सापेक्ष दारिद्र्य असं म्हटलं जाते. आलं लक्षात? संपत्ती, उत्पन्न आणि उपभोग. आता संपत्ती मापनासाठी उत्पन्न मापनासाठी आपण गिनी कोएफिशियंट काढला जातो. त्यानंतर उपभोग काढण्यासाठी जर म्हटलं तर आपण ग्लोबल हंगर इंडेक्स काढला जातो. तर हे काहीतरी इंडिकेटर आहे की हे दारिद्र्य कसं मापन करायचं. सापेक्ष दारिद्र्य उत्पन्नासाठी गिनी कोएफिशियंट आहे, गिनी गुणांक ज्याला म्हणतो आपण. आणि उपभोग काढण्यासाठी जर म्हटलं तर ग्लोबल हंगर इंडेक्स, जागतिक भूक निर्देशांकाच्या आधारावर जर म्हटलं तर हे दारिद्र्य मापन केलं जाते. प्रामुख्याने ही जी संकल्पना आहे ना, ही सापेक्ष दारिद्र्य म्हणजे रिलेटिव्ह पॉवर्टी, तर ही विकसित देशामध्ये केल्या जाते. प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर जे वेस्टर्न कंट्रीज आहे, युरोपियन कंट्री झालं किंवा नॉर्थ अमेरिकन ज्या कंट्री आहेत, तर त्याच्यामध्ये सापेक्ष दारिद्र्याचा वापर केला जातो. आता सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय होते, यांच्या 2 टाइमच्या व्यवस्था तर पूर्ण झालेल्या राहतात, परंतु याच्यामध्ये सापेक्ष म्हणजे विकसित देशामध्ये गरिबीची जी संकल्पना आहे ते 2 टाइमच्या अन्नापुरती मर्यादित न राहता त्याच्या बियॉन्ड गेलेली आहे. म्हणजे या लोकांच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या सुविधा कधीच्या पूर्ण झालेल्या आणि त्याच्या किती बियॉन्ड गेलेल्या आहेत ते. तर सापेक्ष दारिद्र्य संदर्भात मी एक उदाहरण देऊन सांगत असतो. जसं अमेरिकेचं जर उदाहरण घेतलं तर आणि भारताचं उदाहरण घेतलं तर आपल्या इथे जसं आहे की एखाद्या व्यक्तीकडे जर बंगला आहे, एक 4 व्हीलर आहे, थोडंफार बँक बॅलन्स आहे आणि मुलं जर म्हटलं तर चांगलं कॉलेजमध्ये जातात, तर असे व्यक्ती जर म्हटलं तर आपल्या दृष्टिकोनातून म्हणजे भारताच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर हे APL गृहीत धरले जाते, अबव्ह पॉवर्टी लाईन गृहीत धरले जाते. म्हणजे आपण त्यांना श्रीमंत समजतो. परंतु अमेरिकेत वेगळी कंडिशन आहे. तर अमेरिकेमध्ये काय असते की एखाद्यावर 2-3 घरं आहेत, 2 कार आहे किंवा चांगला बँक बॅलन्स आहे, तर असा व्यक्ती सुद्धा गरीब मानला जातो. तर
श्रीमंत कोण मानले जाते? की ज्याच्याजवळ 8-10 कार आहेत, 10-12 बंगले आहेत, किंवा जो व्यक्ती जर म्हटलं तर एखाद्या ऑफिसमध्ये जात असेल तर हेलिकॉप्टरनं जात असेल, शेती करायला जात असेल तर हेलिकॉप्टरनं जात असेल, तर असा व्यक्ती जर म्हटलं तर 2 कार असणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत श्रीमंत मानला जातो. म्हणजे ही जर म्हटलं तर म्हणजे भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला 1 कार असलेला व्यक्ती श्रीमंत आहे, परंतु अमेरिकेच्या दृष्टिकोनातून 2 कार असलेला 2-3 घरं असलेला व्यक्ती सुद्धा जर म्हटलं तर गरीब मानला जातो. आता हे गरीब मानणं जे आहे ते हे सापेक्ष आहे. सापेक्ष म्हणजे एखाद्या व्यक्तीशी तुलना करून काढलेलं दारिद्र्य असते, किंवा एखाद्या व्यक्तीची तुलना करून केलेली कंपॅरिझन, किंवा 2 व्यक्तीचं कंपॅरिझन असते. त्यामुळे विकसित देशामध्ये जी दारिद्र्याची संकल्पना आहे तर ती सापेक्ष संकल्पना आहे. हे इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर लक्षात ठेवायचं, याच्यावर प्रश्न विचारले जातात. आताच ग्रुप सीला जर म्हटलं त्याच्यावर प्रश्न आलेला आहे, निरपेक्ष दारिद्र्य आणि सापेक्ष दारिद्र्य. तर ह्या दोन्ही संकल्पनेवर जर म्हटलं तर प्रश्न आलेला आहे. आता हे प्रश्न कसे आलेले आहे ते नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर एवढं लक्षात ठेवा, सापेक्ष दारिद्र्य हे विकसित देशामध्ये असते, याच्यामध्ये 2 व्यक्तीची तुलना केलेली असते. तर निरपेक्ष दारिद्र्य हे विकसनशील आणि अविकसित देशामध्ये असते, याच्यामध्ये किमान उपभोग्य जो खर्च आहे तो गृहीत धरला जात असतो. तर ह्या 2 झाल्या संकल्पना, सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्याच्या. त्यानंतर पुढची संकल्पना आहे दारिद्र्य रेषा. आता पॉवर्टी लाईन जी आहे, दारिद्र्य रेषा, ते हे कशी डिफाईन केल्या जाते? तर तोच एक भारतामध्ये जे आहे ते दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी एक उपभोग खर्च हाच गृहीत धरलेला आहे. आता उपभोग खर्च जो आहे तो हा म्हणजे जीवन जगण्यासाठी एक मिनिमम किंवा किमान एक उपभोग खर्च असतो. तो जो व्यक्ती अफोर्ड करू शकत असेल, ज्या व्यक्ती जर म्हटलं तर किमान 2 टाईमचं अन्न ज्यांना भेटत असेल, तर ती एक लेवल ठरवल्या जाते, एक स्तर ठरवल्या जाते. समजा एखाद्या व्यक्तीला जर म्हटलं तर जीवन जगण्यासाठी 2 टाईमचं जीवन जगण्यासाठी 100 रुपये लागत असेल, तर तो व्यक्ती जर दिवसाला 100 रुपये कमवू शकत असेल तर तो व्यक्ती असं म्हणला ते APL आहे. ठीक आहे, म्हणजे तो पॉवर्टी लाईनच्या काय आहे, वर आहे असं गृहीत धरले जाते. आणि एखादा व्यक्ती जर 100 रुपये सुद्धा कमवू शकत नसेल, गृहीत धरा त्याचं उत्पन्न 50 रुपये आहे, याचं उत्पन्न 110 रुपये आहे, तर हा व्यक्ती जे 2 टाईमचं अन्न ग्रहण करण्यासाठी जेवढा पैसा लागते तेवढं सुद्धा कमवू शकत नसेल, अशा व्यक्तीला जर म्हटलं तर BPL असं म्हटलं जाते, बिलो पॉवर्टी लाईन चा व्यक्ती किंवा कुटुंब असं गृहीत धरले जाते. तर ही दारिद्र्याची काय संकल्पना आहे. म्हणजे भारतात दारिद्र्याची संकल्पना आहे निरपेक्ष संकल्पना आहे. भारतामध्ये ते दारिद्र्य आहे तर त्यासाठी एक किमान उपभोग खर्च गृहीत धरला जातो. ते किमान उपभोग खर्च जर एखादा व्यक्ती पूर्ण करू शकत असेल तर त्याला असं म्हटलं जाते की तो APL आहे, अबोव पॉवर्टी लाईन आहे, म्हणजे दारिद्र्य रेषेच्या बाहेर आहे. आणि ज्या व्यक्तीला हे किमान उपभोगासाठी जे अन्न आहे तर ते सुद्धा अफोर्ड होत नाही किंवा तो खर्च करू शकत नसेल तर त्याला जर म्हटलं तर BPL असं म्हटलं जाते. तर भारतात ही दारिद्र्य रेषा ठरवल्या जाते, त्यालाच काय म्हटलं जाते, पॉवर्टी लाईन. तर ही दारिद्र्य रेषेची काय आहे संकल्पना आहे. त्यानंतर आता MPC काय आहे, म्हणजे याला MPC म्हणजे मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर असं म्हटलं आहे. मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर. कन्झम्पशन एक्सपेंडिचर MPC, मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर. आता याला मराठीत सांगायचं झालं की प्रति व्यक्ती प्रतिमाह उपभोग खर्च, प्रति व्यक्ती प्रतिभा उपभोग खर्च. जसं आपण दारिद्र्य रेषेमध्ये पाहिलं होतं की 100 रुपये जर एखाद्या व्यक्ती डेली कमवत असेल, दररोज जर 100 रुपये कमवत असेल, तर त्या व्यक्तीला जर म्हटलं तर आपण महिन्याचं जर म्हटलं तर 3000 रुपये, म्हणजे 100 × 30 जर केलं तर त्याला जर म्हटलं तर मिनिमम किती पाहिजे, 3000 रुपये जर म्हटलं, 3000 रुपये त्या व्यक्तीने कमवायला पाहिजे. तर त्याला जर म्हटलं तर म्हणजे हा एक महिन्याचा जो आपण दारिद्र्य रेषेमध्ये एका दिवसाचा पाहिला होता, तर त्याचं कन्व्हर्जन जर म्हटलं तर महिन्यामध्ये केलं जाते. त्यालाच काय म्हटलं जाते, प्रति व्यक्ती प्रतिमा उपभोग खर्च. म्हणजे एका व्यक्तीला एका महिन्याचा किती उपभोग खर्च लागतो तर त्याला काय म्हटलं जाते, MPC असं म्हटलं जाते, म्हणजे मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर. लक्षात ठेवा, ही MPC ही वाटते तेवढी सोपी कन्सेप्ट आहे, परंतु आयोगाने याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहे. असं वाटतं ना आपल्याला की एवढं प्रति व्यक्ती प्रतिमा उपभोग खर्च हे लक्षात ठेवायची गरज आहे का. तर हे आयोगाने विचारलेलं आहे की उपभोग खर्च जो गृहीत धरत असतो तो आपण डेली नाही करत. म्हणजे उपभोग खर्च जो विचारात घेतला जातो
दारिद्र्य ठरवण्यासाठी तो डेलीचा गृहीत न धरता महिन्याचा गृहीत धरला जातो आणि तो एका व्यक्तीमागे गृहीत धरला जातो. म्हणजे प्रति व्यक्ती प्रतिमा उपभोग खर्च किती आहे तो गृहीत धरून जर म्हटलं तर आपण काय करत असतो, दारिद्र्य रेषा काढत असतो. एका प्रकारे MPC एक दारिद्र्य रेषाच आहे. एका महिन्याचं जर म्हटलं तर खर्च, एक अंदाजित खर्च जर म्हटलं त्याच्यामध्ये काय केला जातो, गृहीत धरला जातो. त्यामुळे हे कन्सेप्ट लक्षात ठेवा, मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर. ठीक आहे, खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे. परीक्षेला जर म्हटलं तर असेच काय आता प्रश्न विचारतात. लक्षात ठेवा, प्रति व्यक्ती प्रतिमा उपभोग खर्च. पाठ करून घ्या, रटून घ्या. ठीक आहे, समजत नसेल तर रटण्याचा प्रयत्न करा. हळूहळू जर म्हटलं तर बाकीच्या गोष्टी ज्या आहेत सेटल डाऊन होतील आणि नंतर लक्षात तुम्हाला समजायला येईल. तर लक्षात ठेवा, काही गोष्टी माहिती आहे काय, ग्रास्प होण्यासाठी किंवा कॉम्प्लिट होण्यासाठी काही गोष्टी रटलेल्या असल्या पाहिजे, काही गोष्टी पाठांतर असल्या पाहिजे. तो एक बेस जर तयार झाला की ऑटोमॅटिक पुढच्या गोष्टी काय होतात, आपल्याला सुलभ होतात, लक्षात राहतात. त्यानंतर आपण बघणार आहे SCR कन्सेप्ट काय, HCR म्हणजे याला म्हणतात हेड काउंट रेशिओ. हेड काउंट रेशिओ. आता ही सुद्धा कन्सेप्ट आयोगाने विचारलेली आहे. हेड काउंट रेशिओ म्हणजे काय होते, सोपी कन्सेप्ट आहे. एका शब्दात सांगायचं झालं की जे दारिद्र्य रेषेखालील लोक आहेत त्यांची एकूण लोकसंख्येशी केलेली तुलना म्हणजेच काय म्हणतात, हेड काउंट रेशिओ. आता रेशिओ जर म्हटलं तर कुठल्या तरी 2 युनिटची कंपॅरिझन असते, 2 सेगमेंटची जर म्हटलं तर किंवा 2 घटकाची जर म्हटलं तर कंपॅरिझन असते. हेड काउंट रेशिओ जे आहे तर हे काय आहे की एकूण लोकसंख्येतील दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या किती आहे तर त्याचं प्रमाण जर म्हटलं तर हेड काउंट रेशिओमध्ये काढलं जाते. आता याचा एक फॉर्म्युला सुद्धा आहे, याच्यावर सुद्धा एक प्रश्न विचारू शकते. अद्यापर्यंत विचारलं नाही पण असं पॉसिबिलिटी वाटते की याच्यावर सुद्धा काय प्रश्न येऊ शकते. SCR बरोबर एकूण लोकसंख्या म्हणजे देशाची एकूण लोकसंख्या आणि याला भागेला जर म्हटलं तर दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या आणि याला इंटू जर म्हटलं तर 100. हा जर म्हटलं तर हेड काउंट रेशिओचा जर म्हटलं तर फॉर्म्युला आहे. तुम्ही या फॉर्म्युल्यानुसार हे लक्षात ठेवू शकता किंवा तुम्हाला एक सरळ शब्दात लक्षात ठेवायचं झालं तर एकूण लोकसंख्येतील दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण किती आहे तर त्याला जर म्हटलं तर काय म्हटलं जाते, हेड काउंट रेशिओ असं म्हटलं जाते. लक्षात ठेवा, ही महत्त्वाची संकल्पना आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न आयोग विचारला जाऊ शकते. ठीक आहे, कारण की सरळ प्रश्न आयोग विचारते, त्यामुळे हे आपल्या लक्षात ठेवणं काय अगत्याचं आहे. आता आपण MPC जे आहे मंथली पर कॅपिटा एक्सपेंडिचर हे काढलेले आहे. MPCE मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर ही संकल्पना आपण समजून घेतलेली आहे. तर MPCE हा एका महिन्याचा उपभोग खर्च असतो, प्रति व्यक्ती प्रतिमा उपभोग खर्च असतो. तर MPCE जे आहे ना तर हे MPCE आता हे लोक म्हणजे हे कोण आकडे कलेक्ट करते, MPCE जे आहे म्हणजे प्रति व्यक्ती प्रतिमा उपभोग खर्च आहे. म्हणजे हे कोणा सरकारला कसं लक्षात येते की हे जे कार्यगट स्थापन केले जाते त्यांना कसं लक्षात येते की लोक कोणत्या गोष्टीवर किती उपभोग खर्च करत आहे. तर याच्यासाठी काय करते की नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन जे आहे त्याला NSSO असं ज्याला म्हणतो आपण, हे काय करते दर 5 वर्षांना जर म्हटलं तर घरगुती उपभोगाची आकडेवारी जी आहे, घरगुती उपभोग आकडेवारी याचं काय करते सर्वेक्षण करत असते. कोण, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन. किती वर्षानंतर तर 5 वर्षानंतर. काय कलेक्ट करते तर घरगुती उपभोगाची जी आकडेवारी आहे आपल्या घरामध्ये जे आपण जो उपभोग घेतो तर त्याची आकडेवारी नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन दर 5 वर्षांना कलेक्ट करते आणि त्या आकडेवारीच्या आधारावर MPC गृहीत धरला जातो. म्हणजे प्रति व्यक्ती प्रतिमा किती उपभोग एक व्यक्ती जर म्हटलं तर करतो हे जर म्हटलं तर MPC या आकडेवारीच्या आधारावर जर म्हटलं तर निश्चित करत असते. तर तुम्हाला लक्षात ठेवा, आकडेवारी कलेक्ट करण्याचं काम कोणाचं आहे, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन. आता ही राहिलेलं नाही आहे कारण की CSO आणि NSSO याचं मर्जिंग होत NSO म्हणजे नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस असं नवीन ऑफिस क्रिएट झालेलं आहे. त्यामुळे आता याचं जर उत्तर सांगायचं झालं तर NSO आहे, परंतु पूर्वी जर म्हटलं हे कोण कलेक्ट करत होतं आकडेवारी तर नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस करत होतं. तर लक्षात ठेवा, हे आकडेवारी जर म्हटलं तर दर 5 वर्षांनी काय करते कलेक्ट करत असते. त्याच्या आधारावर जर म्हटलं तर MPC काय केला जातो आपला गृहीत धरला जातो. म्हणजे प्रति व्यक्ती प्रतिमा किती एखादा व्यक्ती खर्च करू शकतो तर हे दर 5 वर्षानंतर घरगुती उपभोगाच्या आकडेवारीनुसार जर म्हटलं तर तो आयोग जो आहे किंवा कार्यगट आहे तर त्या आधारावर जर म्हटलं ते काय करत असतात ठरवत असतात. आता हे घरगुती उपभोगाचे जे आकडे आहेत
ते नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन प्रत्येक व्यक्तीच्या घरी जाऊन ते आकडे कलेक्ट करत असते. ठीक आहे, तो जो डाटा आहे तो कलेक्ट करत असते. आता हे जे नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन आहे हे आपल्या प्रत्येकाच्या घरी जाऊन जेव्हा आकडे कलेक्ट करते दर 5 वर्षानंतर, तर ते आकडे कलेक्ट करत असताना म्हणजे उपभोगाचे आकडे नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन कलेक्ट करत असताना कुठल्या कालावधीचा तो म्हणजे उपभोग आहे, तर तो कुठल्या कालावधीत झालेला आहे, तर त्या आधारावर जर म्हटलं तर नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशननं काही टर्म केलेले आहेत किंवा काही संकल्पना जर म्हटलं तर त्याच्यात वापरलेलं आहे. तर त्याच्यामध्ये URP येते, MRP येते आणि MMRP येते. ठीक आहे, आता URP काय, MRP काय आणि MMRP काय ते आपण आता पाहणार आहे. तर URP काय, MMRP काय आणि MRP काय आणि MMRP काय ते आपण बघणार आहे. तर लक्षात ठेवायचं की नियोजन आयोग नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन जे आहे, तर नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन घरी आल्यानंतर जर म्हटलं तर त्या व्यक्तीनं कोणत्या कालावधीत कोणता उपभोग घेतलेला आहे, तर या संदर्भात काही संकल्पना त्यांनी क्रिएट केलेल्या आहे. जसं पहिली संकल्पना आहे URP. कोणती आहे? URP. आता याचा लॉंग फॉर्म आहे युनिफॉर्म रिकॉल पिरियड. ठीक आहे, युनिफॉर्म रिकॉल पिरियड. याला मराठीत सांगायचं झालं तर मराठी थोडं कठीण वाटते. याला म्हणतात समान संदर्भ कालावधी. काही गोष्टी इंग्लिशमध्ये जास्त चांगलं लक्षात राहतात, तर लक्षात ठेवा युनिफॉर्म रिकॉल पिरियड. आता आपल्या घरी आल्यानंतर नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन ते URP या पद्धतीनुसार काय करते की ते विचारते प्रत्येक व्यक्तीला की तुम्ही मागील 30 दिवसात उपभोगावर किती खर्च केलेला आहे. तर ही साधी URP जर म्हटलं तर काय डेफिनेशन आहे. मागील 30 दिवसामध्ये उपभोगावर केलेला खर्च, फक्त उपभोगावर केलेला खर्च. म्हणजे तुम्ही मागील 30 दिवसामध्ये कुठलं अन्न ग्रहण केलेलं आहे, तर हे याचं जे मोजमाप आहे तर ते नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन URP पद्धतीचा वापर करून जर म्हटलं तर गृहीत धरत असते. अलग लक्षात, म्हणजे हे रेफरन्स आहे, याला म्हणतात रेफरन्स पिरियड किंवा रिकॉल पिरियड. तर याच्यामध्ये फक्त टर्म आहे किती कालावधीसाठी कुठली संकल्पना. आता 30 दिवसाचा उपभोग खर्च आहे तर त्याला कोणती पद्धत म्हटलं आहे, ते URP आहे. बस एवढं शॉर्टमध्ये लक्षात ठेवा की 30 दिवसाचा उपभोग कालावधी आहे तर त्याला काय म्हटलं आहे, ते URP असं म्हटलं. ते अद्यापपर्यंत आयोगाने याच्यावर प्रश्न विचारलेला नाही आहे की URP म्हणजे काय, MRP म्हणजे काय, परंतु कुठल्या समितीनं कुठल्या पद्धतीचा वापर केला होता यावर मात्र प्रश्न येऊन गेलेले आहेत. लक्षात ठेवायचं सुरुवातीच्या कालावधीमध्ये म्हणजे 1993 पर्यंत URP पद्धतीचा वापर केलेला आहे. कारण की आपल्याला माहिती आहे पॉवर्टीची जे कन्सेप्ट आहे ते इव्हॉल्व झाली नव्हती, वेल डिफाईन नव्हती. कारण की अन्न वस्त्र निवारा या ज्या बेसिक गरजा आहेत त्याच आपण त्याच्यामध्ये काय केल्या होत्या, गृहीत धरल्या होत्या. त्यामुळे लक्षात ठेवा की URP ही पद्धत आहे, त्याच्यामध्ये सर्व उपभोग्य वस्तूचा 30 दिवसाचा संदर्भ कालावधी गृहीत धरला जातो. आणि या पद्धतीचा वापर जर म्हटलं तर आपण 1993 पर्यंत काय केला होता, करण्यात आला होता. आणि लकडावाला पद्धतीनं जर म्हटलं तर या पद्धतीचा काय केला होता, वापर केला होता. हे पुढं मी सांगणारच आहे तुम्हाला. लकडावाला समिती, DT लकडावाला जे आहे, तर या समितीने या पद्धतीचा वापर करून जर म्हटलं तर भारताचं काय केलं होतं, दारिद्र्याचं मापन केलं होतं. त्यानंतर दुसरी कन्सेप्ट आहे MRP. आता MRP म्हणजे मिक्स रिकॉल पिरियड. तर पहिलं पाहिलं तर समान संदर्भ कालावधी. आता दुसरी कन्सेप्ट आहे MRP. MRP म्हणजे आपले मॅक्झिमम रिटेल प्राइस नाही आहे, हे कोणती आहे, मिक्स रिकॉल पिरियड. ठीक आहे, मिक्स रिकॉल पिरियड. आता शब्दातच आहे की मिक्स म्हणजे एकपेक्षा जास्त, मिक्स रिकॉल पिरियड. ठीक आहे, याच्यामध्ये काय केलं जातो, अर्थातच तुमचं म्हणजे ह्या संकल्पना तुमच्या डोळ्यासमोर आल्या URP, MRP, MMRP. तुमच्यासमोर एकच लक्षात ठेवायचं आहे की याच्यामध्ये काहीतरी एखादा कालावधी आहे, त्या कालावधीमध्ये त्या व्यक्तीने केलेला उपभोग खर्च. बस एवढी साधी आणि सिंपल जर म्हटलं ही काय कन्सेप्ट आहे, कालावधी आणि उपभोग्य वस्तू. कालावधी आणि उपभोग्य वस्तू, बस या 3 कन्सेप्ट आल्यानंतर ह्या 2 गोष्टी, कालावधी आणि उपभोग्य वस्तू. आता MRP जे आहे ते MRP मध्ये काय होते की याच्यामध्ये 2 संदर्भ कालावधी गृहीत धरला जातो. एक म्हटलं तर 30 दिवसाचा आणि एक म्हटलं तर वर्षभराचा. म्हणजे याला आपण म्हणू शकतो मासिक गृहीत धरले जाते आणि त्या जर म्हटलं तर वार्षिक गृहीत धरले जाते. ठीक आहे,
आता मासिक म्हटलं तर इथं 30 दिवसाचा कालावधी गृहीत धरला जातो आणि वार्षिक जर म्हटलं तर इथं 365 दिवसाचा कालावधी गृहीत धरला जातो. म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन तुमच्या घरी आल्यानंतर तुम्ही 30 दिवसात कोणत्या वस्तूवर उपभोग घेतला आणि पूर्ण वर्षभरामध्ये कोणत्या वस्तूवर उपभोग घेतला असे प्रश्न तुम्हाला जर म्हटलं तर विचार. जसं जनगणना जेव्हा आपण करतो तर घरात किती व्यक्ती आहे, त्यांचे नावं काय आहेत, त्यांचे जेंडर काय आहे, त्यांचे वय किती आहे, अशा प्रश्न जसं विचारलं जाते तसंच NSS जेव्हा घरी येते आणि या पद्धतीचा जेव्हा वापर करते MRP पद्धतीचा, तर त्यामध्ये तुम्ही 30 दिवसामध्ये जे इतर वस्तूवर किती उपभोग केला आणि ज्या 5 वस्तू आहेत या म्हणजे 5 वस्तू कोणत्या कोणत्या आहेत ते, इथं चप्पल आहे, ठीक आहे, तुमचे कपडे आहेत, त्यानंतर जर म्हटलं तर टिकाऊ वस्तू आहे, त्यानंतर म्हटलं तर शिक्षण आहे, त्यानंतर आहे शिक्षण आणि त्यानंतर जर म्हटलं तर आरोग्य. म्हणजे ह्या 5 वस्तू याचा संदर्भ कालावधी किती आहे 365 दिवस. कुठल्या कुठल्या वस्तू आहे ते, चप्पल, ठीक आहे, वर्षातून एकदा चप्पल लागतेच. त्यानंतर कपडे, वर्षातून एकदा आपण कपडे घेतोच. टिकाऊ वस्तू, घरात जर म्हटलं तर जे बेसिक गोष्टी आहेत त्या टिकाऊ वस्तू असतात, त्या आपल्याला वर्षभरात लागतातच. त्यानंतर शिक्षण आणि आरोग्यावर वर्षभर खर्च होतोच, ठीक आहे. तर हे जर आहे म्हणजे तुम्ही एका वर्षामध्ये किंवा 365 दिवसामध्ये कपडे असतील, चप्पल असेल, शिक्षण असेल, त्यानंतर आरोग्य असेल आणि टिकाऊ वस्तू याच्यावर किती रुपये खर्च केला आणि 30 दिवसामध्ये इतर वस्तूवर किती खर्च केला असा जर म्हटलं तर जो संदर्भ कालावधी आहे तो MRP मध्ये गृहीत धरला जातो. लक्षात ठेवायचं, MRP पद्धतीचा वापर जर म्हटलं तर आपण 99-2000 पासून MRP पद्धतीचा वापर कधीपासून सुरुवात केला आपण 99-2000 पासून याचा जर म्हटलं तर सुरुवात केला होता. आणि MRP पद्धतीचा वापर जर म्हटलं तर करून सुरेश तेंडुलकर, ठीक आहे, सुरेश तेंडुलकर यांनी जर म्हटलं तर MRP पद्धतीचा वापर करून काय केलं होतं, दारिद्र्याचं मापन केलं होतं, ठीक आहे. हे पुढे येणारच आहे, आपण त्याचं डिस्कस करणारच आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे, MRP म्हणजे काय, मिक्स रिकॉल पिरियड. MRP मध्ये काय येते की 2 संदर्भ कालावधी आहे, एक म्हटलं तर महिन्याभराचा आणि दुसरा जर म्हटलं तर वर्षभराचा. आता महिन्यामध्ये इतर वस्तू किती उपभोग केला तो येतो आणि वार्षिक जर विचार केला तर 5 वस्तू लक्षात ठेवायच्या. एक म्हटलं तर चप्पल, दुसरं जर म्हटलं तर कपडे, तिसरं जर म्हटलं तर टिकाऊ वस्तू, चौथं आरोग्य आणि 5वं जर म्हटलं तर शिक्षण. या 5 वस्तूवर एका वर्षामध्ये किती उपभोग केला तर त्या आधारावर जर म्हटलं तर नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन जर म्हटलं तर दारिद्र्याचं काय करत असते, मापन करत असते. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे MMRP, ठीक आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे, ठीक आहे. कोणत्या आयोगाने कुठल्या पद्धतीचा वापर केला होता किंवा कोणत्या आकडेवारीचा वापर करून हे दारिद्र्य गृहीत धरलेलं आहे तर ते खूप महत्त्वाचं आहे. MMRP याला काय म्हटलं जाते, मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड असं म्हटलं जाते, ठीक आहे. आता मॉडिफाईड म्हटल्यावर सुधारणा म्हणजे MRP जी पद्धत होती त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा केल्या आणि काहीतरी नवीन पद्धत आणली, ठीक आहे. म्हणजे आपण पाहिलं MRP मध्ये 30 दिवसाचा संदर्भ कालावधी होता आणि जर म्हटलं तर 365 दिवसाचा संदर्भ कालावधी होता. याच्यामध्ये काय केलेलं आहे की एक नवीन टाकलेलं आहे की साप्ताहिक सुद्धा याच्यामध्ये म्हणजे एखादा व्यक्ती किंवा कुटुंब साप्ताहिक एखाद्या वस्तूवर किती खर्च करतो तर ते सुद्धा या MRP पद्धतीमध्ये काय केलेलं आहे, MMRP पद्धतीमध्ये जर म्हटलं तर विचारात घेतलेलं आहे. आता MMRP पद्धतीनं जर विचार केला तर याच्यामध्ये 3 रेफरन्स कालावधी आहे. पाहते आपण MMRP याच्यामध्ये 3 रेफरन्स कालावधी गृहीत धरलेले आहे. याच्यामध्ये तुमचं साप्ताहिकही आहे, ठीक आहे, ज्याला 7 दिवस म्हणू शकतो आपण, 7 डेज. याच्यामध्ये तुमचं मासिक सुद्धा आहे, याला जर म्हटलं तर 30 डेज असं म्हणू शकतो. आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर 365 सुद्धा आहे, ठीक आहे. तर आता याच्यामध्ये थोड्याफार वस्तू जी आहे की कुठल्या वस्तूवर काय उपभोग घेतला थोडा चेंजेस आहे, ठीक आहे. त्यामुळे त्याला मॉडिफाईड असं म्हटलेलं आहे, कारण की जी अगोदरची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये सुधारणा केलेली आहे, त्यामुळे याला म्हटलं आहे मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड. आता हे 7 दिवसामध्ये कुठल्या कुठल्या वस्तूवर उपभोग घेतला आहे तर ते गृहीत धरले जाते. आता याच्यामध्ये कुठल्या वस्तू येतात तर याच्यामध्ये 7 दिवसामध्ये आपल्याला काय लागते, दूध लागते घरामध्ये. त्यानंतर जर म्हटलं तर अंडी, सर्वच जण शाकाहारी नसतात, ठीक आहे, त्यामुळे ते गृहीत धरून. त्यानंतर मांस, त्यानंतर जर म्हटलं तर फळं, त्यानंतर जर म्हटलं तर पालेभाज्या,
पालेभाज्या, तर या गोष्टीवर जो 7 दिवसात उपभोग होतो किंवा तेल झालं म्हणजे दूध झालं, अंडी झाली, मांस झालं, फळ झाले, पालेभाज्या झाल्या, त्यानंतर जर म्हटलं तर तेल झालं, तर अशा वस्तू जो उपभोग केला जातो तर तो उपभोग जर म्हटलं तर 7 दिवसासाठी गृहीत धरला जातो. म्हणजे मागील 7 दिवसामध्ये त्या व्यक्तीनं या गोष्टीवर म्हणजे दूध आहे, अंडे आहे, मांस आहे, दुग्ध आहे, त्यानंतर फळे भाज्या आहेत, तर याच्यावर किती खर्च केलेला आहे तर तो संदर्भ कालावधी गृहीत धरला जातो 7 दिवसाचा. आता 30 दिवस जर म्हटलं तर इतर वस्तूवर जसं की आपण MRP मध्ये याच्यात काही चेंजेस केला नाही आहे, इतर 30 दिवसाचा जो संदर्भ कालावधी आहे तर इतर वस्तूवर किती उपभोग केलेला आहे तो गृहीत धरला जातो. आणि वार्षिकमध्ये जर म्हटलं तर आपण ज्या 5 वस्तू पाहिल्या होत्या तर त्याच आहे, त्याच्यात सुद्धा काही चेंजेस नाही आहे. म्हणजे इतर वस्तू आणि थोडंसं याच्यामध्ये चेंजेस आहे 30 दिवसामध्ये. 30 दिवसामध्ये काय दिलेलं आहे तर कर दिलेला आहे, म्हणजे करावर किती खर्च होते, त्यानंतर भाड्यावर किती खर्च होते, त्यानंतर आपल्या गाडीला लागलेलं पेट्रोल, इंधनावर किती खर्च होते, त्यानंतर गैर संस्थात्मक आरोग्य सेवा, तर या बाबीवर किती खर्च होतो हा गृहीत धरला जातो. म्हणजे याच्यामध्ये कर आलं तुमचं, त्यानंतर भाडे आले, त्यानंतर इंधन आलं, त्यानंतर गैर संस्थात्मक आरोग्य सेवा. आता गैर संस्थात्मक आरोग्य सेवा म्हणजे काय होते की जे म्हणजे आपण जर एखादा ट्रीटमेंट घेत आहे किंवा तुम्हाला हेल्थची कुठली क्रायसिस असेल तर तुम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये किंवा क्लिनिकमध्ये जाता आणि तिथे ॲडमिट होतात तर त्याला संस्थात्मक आरोग्य सेवा असं म्हटलं आहे. त्या संस्थेत जाऊन तुम्हाला जी ट्रीटमेंट दिली जाते, सर्व्हिस दिली जाते त्याला संस्थात्मक आरोग्य सेवा असं म्हणतात. आणि कुठल्याही हॉस्पिटलला किंवा क्लिनिकला न जाता आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने म्हणा किंवा स्वतः जे सर्व्हिस घेतो तर त्याला काय म्हटलं तर गैरसंस्थात्मक आरोग्य सेवा. तर 30 दिवसामध्ये जे आपण गैरसंस्थात्मक आरोग्य सेवा, कर, भाडे, इंधन याचा जो खर्च करतो तो 30 दिवसामध्ये गृहीत धरला जातो. आणि 365 दिवसामध्ये त्याच आपण 5 वस्तू पाहिल्या, जसे चप्पल आहे, कपडे आहे, शिक्षण आहे, आरोग्य आणि टिकाऊ वस्तू, याच्यावर 365 दिवसामध्ये किती खर्च आला तर हे या सर्व तिन्ही पद्धतीचं जर म्हटलं तर MMRP मध्ये जर म्हटलं त्या तिन्ही घटकाचा म्हणजे साप्ताहिक आलं, मासिक आलं आणि वार्षिक आलं, साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक या तिन्ही घटकाचं जर म्हटलं त्याच्यामध्ये काय केलेला आहे विचार केलेला. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ही जी पद्धत आहे MMRP ही सगळी ॲडव्हान्स आहे. ॲडव्हान्स म्हटल्याविषयी परिपूर्ण आहे, त्याच्यात बऱ्याचशा गोष्टीचा जर म्हटलं तर समावेश केला गेलेला आहे. ठीक आहे. तर या पद्धतीचा वापर जे आहे ते या सी रंगराजन समितीने केला होता. या पद्धतीचा वापर सी रंगराजन समितीनं केला होता. त्यामुळे जेव्हा आपण सी रंगराजन समिती पाहू तर पुन्हा याचा काय होईल उपयोग होणारच आहे. ठीक आहे. तर या 3 कन्सेप्ट पाहिले आपण, URP, MRP आणि MMRP. URP मध्ये सर्व उपभोग्य वस्तूचा किती दिवसाचा संदर्भ कालावधी तर 30 दिवसाचा. MRP मध्ये काय ही 30 दिवसाचा संदर्भ कालावधी काय इतर वस्तूसाठी, आणि अधूनमधून 5 वस्तू लागतात त्यासाठी 365 दिवसाचा. आणि MMRP जे तिसरी पद्धत पाहिली आहे त्याच्यामध्ये 7 दिवसासाठी ते दूध आहे, अंडी आहे, मांस आहे, फळे आहेत, पालेभाज्या आहेत, तेल आहेत, याच्यासाठी 7 दिवसाचा रेफरन्स कालावधी. त्यानंतर इतर वस्तू जे आहेत तर त्यासाठी 365 दिवसात इतर वस्तू जे आहेत इतर वस्तूमध्ये आपण जसं की आपण कर पाहिलं, भाडे पाहिलं, इंधन पाहिलं, गैरसंस्थात्मक आरोग्य सेवा पाहिलं, त्याच्यासाठी 30 दिवसाचा संदर्भ कालावधी गृहीत धरला जातो. आणि अधूनमधून ज्या 5 वस्तू लागतात त्यासाठी 365 दिवसाचा कालावधी काय केला जातो गृहीत धरला जातो. त्यानंतर ह्या झाल्या आता महत्त्वाच्या संकल्पना. आता शेवटचा जो भाग आहे, शेवटचा भाग आहे कार्यगट आणि समित्या. तर आता याच्यामध्ये जे आहे कार्यगट आणि समित्या जे आहेत तर आपण याच्यात प्रामुख्यानं जे नियोजन आयोगानं समित्या किंवा कार्यगट स्थापन केलेले आहेत तर ते बघणार आहे. नियोजन आयोगाव्यतिरिक्त सुद्धा दारिद्र्य मापनासाठी बरेच प्रयत्न झालेले आहेत. जसं की सांगायचं झालं तर PDOच्या समिती आहे, त्यानंतर BS मिन्नास समिती आहे, त्यानंतर आपली PK वर्धन समिती आहे, त्यानंतर जैन समिती आहे, मॉन्टेक्सू लुओले समिती आहे, त्यानंतर दांडेकर आणि रथ समिती आहे. तर या सुद्धा समित्या यांनी सुद्धा दारिद्र्याचं मापन केलेलं आहे. परंतु आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्या समित्याही महत्त्वाच्या आहे. त्या समित्या आपण एक वेगळ्या लेक्चरमध्ये कव्हर करू. तर याच्यामध्ये आपण फक्त नियोजन आयोगाने नियोजन आयोग जो आहे या आयोगाने ज्या समित्या गठीत केलेल्या आहे आणि दारिद्र्य सांगितलेलं आहे
तर ते प्रामुख्याने आपण पाहण्याचा काय करू, प्रयत्न करू. ठीक आहे. तर जसं पाहतो आपण, नियोजन आयोग हे काय, एक नोडल एजन्सी म्हणून कार्य करते. दारिद्र्य मापनासाठी एक महत्त्वाची भूमिका नियोजन आयोग पार पाडत असते. तर नियोजन आयोगाने काय केलं, दारिद्र्य मापनासाठी वेगवेगळे काय केले होते, कार्यगट स्थापन केले होते. सगळ्यात पहिले कार्यगट स्थापन केला होता 1962 मध्ये. त्याचे अध्यक्ष होते धनंजयराव गाडगीळ. धनंजयराव गाडगीळ 1962 मध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा. धनंजयराव गाडगीळ जर म्हटलं ते महत्त्वाची पर्सनॅलिटी आहे. बऱ्याच ठिकाणी इकॉनॉमीमध्ये तुम्हाला याचा संदर्भ येईल. जसं आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय उत्पन्न समिती 4 ऑगस्ट 1949ला स्थापन झाली होती. तर तुम्हाला जर माहीत असेल याचे अध्यक्ष कोण आहे, तर त्या समिती जी आहे ना, राष्ट्रीय उत्पन्न समिती. राष्ट्रीय उत्पन्न समितीमध्ये धनंजयराव गाडगीळ काय होते, सदस्य होते. ठीक आहे. तर तुम्ही कमेंट करून सांगा मला की राष्ट्रीय उत्पन्न समिती आहे, म्हणजे स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मापनासाठी पहिला प्रयत्न जो आहे तो राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या माध्यमातून झालेला आहे. त्या समितीचे अध्यक्ष कोण होते आणि याच्यात आणखी एक सदस्य होते. ते सदस्य जर म्हटलं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तशी कमेंट करून कळवा. ठीक आहे. तर धनंजयराव गाडगीळ जे आहे, तर यांनी म्हणजे नियोजन आयोगाने जर म्हटलं त्यांच्या अध्यक्षाला एक कार्यगट स्थापन केला होता दारिद्र्याचं मापन करण्यासाठी. आणि यांनी जर म्हटलं तर दारिद्र्याचं मापन करण्यासाठी 5 व्यक्तीचं कुटुंब गृहीत धरलं होतं. आणि 5 व्यक्तीचं कुटुंब गृहीत धरत असताना यांनी किमान उपभोगासाठी जो लागणारा जो खर्च आहे तो जर म्हटलं तर 100 रुपये म्हटलं होतं. 5 व्यक्तीसाठी 100 रुपये जर म्हटलं तर एवढा उपभोग्य खर्च सांगितला होता. ठीक आहे. 5 व्यक्तीसाठी 100 रुपये जर म्हटलं तर उपभोग खर्च सांगितला होता. म्हणजे आपण याच्यावर असं गृहीत धरू शकतो की एका व्यक्तीला उपभोगासाठी जर म्हटलं किती रुपये लागतात, 20 रुपये लागतात. ठीक आहे. तर असं जर म्हटलं तर धनंजयराव गाडगीळ यांनी काय केलं होतं की 5 व्यक्तीचं कुटुंब गृहीत धरलं होतं. 100 रुपये सांगितला होता खर्च. एका व्यक्तीला जर म्हटलं तर 20 रुपये सांगितलं होतं. आणि यांनी जो खर्च सांगितला होता 1961 या वर्षीची जे आकडेवारी आहे, ठीक आहे, या वर्षीच्या आकडेवारीचा अंदाज घेऊन, किमतीचा जो निर्देशांक आहे तो अंदाज घेऊन जर म्हटलं तर यांनी हा दारिद्र्याचं सांगितलं होतं. लक्षात ठेवा, दारिद्र्याचं जे आहे ना, आकडेवारी जे आहे तर ते चलनवाढीच्या प्रमाणात काय केलं जात असते, अपडेट केलं जाते. दरवर्षी नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन ही दारिद्र्याचे जे आकडे आहेत किंवा दारिद्र्यासाठी उपभोगासाठी लागणारा जो खर्च आहे तो चलनवाढीच्या प्रमाणात काय करत असते, अद्ययावत करत असते किंवा अपडेट करत असते. त्यासाठी CPI वगैरे वापरला जाते, कन्झ्युमर प्राईस इंडेक्स. ठीक आहे. चलनवाढीचं मापन करण्यासाठी कन्झ्युमर प्राईस इंडेक्स जो आहे तो वापरला जात असतो. ठीक आहे. तर 1960-61चा संदर्भ घेऊन 5 व्यक्तीच्या कुटुंबासाठी काय केलं होतं त्यांनी, 100 रुपये सांगितलं होतं. म्हणजे एका व्यक्तीला जर म्हटलं किती रुपये लागतात, 20 रुपये लागतात. तर यांनी हे जे दारिद्र्य सांगितलं होतं किंवा हे उपभोग खर्च किमान सांगितला होता, तर याच्यामध्ये जर म्हटलं तर शिक्षण आणि आरोग्य हे जर म्हटलं त्यांनी गृहीत धरलं नव्हतं. आता शिक्षण आणि आरोग्य गृहीत न धरण्यामागे त्यांचं काय कारण होतं की त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांची अशी समज होती की शिक्षण आणि आरोग्य हे जर म्हटलं तर जनतेला किंवा लोकांना हे सरकारच पुरवते, त्यामुळे लोकांना याच्यावर विशेष खर्च किंवा वेगळा खर्च करायची गरज नसते, असं या समितीची काय होती, शिफारस होती. लक्षात ठेवायचं, धनंजयराव गाडगीळ यांनी शिक्षण आणि आरोग्याची म्हणजे दारिद्र्य ठरवताना काय केलेली होती, समावेश केलेला नव्हता. ठीक आहे. तर धनंजयराव गाडगीळ संदर्भात एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 1962ची काय समिती आहे. त्यानंतर पुढचा कार्यगट आहे आपला वायके अलग कार्यगट. दुसरा कार्यगट आहे वायके अलग कार्यगट. आता हा कार्यगट जर म्हटलं तर 1977चा आहे. आता तुम्हाला हे कार्यगट कधी नेमला आहे हे वर्षसुद्धा लक्षात ठेवायचं आहे आणि यांनी अहवाल कधी दिलेला आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आयोग याच्यावर प्रश्न विचारू शकतो. अद्यापपर्यंत विचारले तर नाही आहे, परंतु पॉसिबिलिटी खूप जास्त आहे. कारण की वर्षावर प्रश्न विचारला तर तो एक्झॅक्ट पाहिजे ना आयोगाला. त्यामुळे वर्ष तुमचे काय असले पाहिजे, पाठ असले पाहिजे. 77 आयोग गठीत केला होता. 1979ला जर म्हटलं तर आपला काय दिला त्यांनी, अहवाल दिला होता. लक्षात ठेवा, वायके अलग कार्यगट जे आहे तर यांनी दारिद्र्य मापनासाठी एक संकल्पना सांगितली होती किंवा दारिद्र्य मापनासाठी एक संकल्पना वापरली होती. तर ती संकल्पना होती कॅलरी उपभोग. आता वापरली होती असा शब्दप्रयोग का बरं केलेला आहे, कारण की कॅलरी उपभोग ही संकल्पना जी आहे तर ही संकल्पना आहे
व्ही एम दांडेकर व निळकंठ रथ यांची त्यांनी सुद्धा भारताचं दारिद्र्यासाठी जर म्हटलं मापण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. व्ही एम दांडेकर आणि निळकंठ रथ. तर यांचं पॉवर्टी इन इंडिया हे पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये जर म्हटलं त्यांनी कॅलरी उपभोग या संकल्पनेची जर म्हटलं तर स्पष्ट केलेली आहे. ठीक आहे. आणि याचा वापर जर म्हटलं तर नंतर कोणी केलेला आहे, वायकेलर हे नियोजन आयोगाने नेमलेल्या कार्यगटानं केलेलं आहे. तुम्हाला जर प्रश्न आला की संकल्पना कोणाची आहे, तर व्ही एम दांडेकर आणि निळकंठ रथ आणि यांचं पुस्तक विचारलं तर पॉवर्टी इन इंडिया. लक्षात ठेवा, कधी कधी पुस्तक सुद्धा विचारते. जसं BS मिन्हासचं पुस्तक आहे कुठलं, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा BS मिन्हास यांनी कुठलं पुस्तक लिहिलेलं आहे, ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. याच्यावर सुद्धा आयोगाने काय केलेलं आहे, प्रश्न फ्रेम केलेला आहे किंवा प्रश्न आलेला आहे याच्यावर. लक्षात ठेवायचं तर व्ही एम दांडेकर आणि निळकंठ रथ यांची जी संकल्पना होती, या संकल्पनेचा वापर कोणा केला आहे, वायकेलर. संकल्पना कुठली आहे, तर कॅलरी उपभोग. ठीक आहे. कॅलरी उपभोगाचा वापर करून वायकेलर यांनी काय केलं होतं, दारिद्र्याचं मापन केलं होतं. तर यांनी आता कॅलरी उपभोगाचा वापर करत असताना तर ग्रामीण भागासाठी वेगळा कॅलरी उपभोग सांगितला आणि शहरी भागासाठी काय वेगळा कॅलरी उपभोग सांगितला आहे. आता मुलांचे जर म्हटलं तर हे कॅलरी उपभोग पाठच असते. आता ग्रामीण भागासाठी किती आहे, 2400 कॅलरीज. ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरीज आणि शहरी भागासाठी जर म्हटलं तर 2100 कॅलरीज. अडचण कुठं येते, हे आकडे पाठ असतात, परंतु या मुलांना हे माहीत नाही राहत की हे कोणत्या समितीनं सांगितलं होतं की 2400 कॅलरीज असली पाहिजे किंवा 2100 कॅलरीज. इथं मुलं बऱ्याच प्रमाणात फसतात. तर तुम्ही लक्षात ठेवायचं, वायकेलर कार्यगटानं ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरीज सांगितल्या होत्या आणि शहरी भागासाठी जर म्हटलं तर 2100 कॅलरीज सांगितल्या होत्या. तर हे तुम्हाला माहीत असलं आवश्यक आहे. ठीक आहे. तर कॅलरी उपभोग सांगितला होता ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरीज आणि शहरी भागासाठी जर म्हटलं तर 2100 कॅलरीज. ठीक आहे. तर वायके अलग या कार्यगटाने जर म्हटलं तर राष्ट्रीय दारिद्र्य रेषा हे केली, गृहीत धरली. परंतु वायके अलग कार्यगटाने जर म्हटलं तर राज्यासाठी वेगळी दारिद्र्य रेषा असं केलेलं नाही आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की यांनी एकच दारिद्र्य रेषा ठरवली होती राष्ट्रीय लेवलवर. यांनी वेगळी काही दारिद्र्य रेषा ठरवलेली नाही. लक्षात ठेवायचं, वायके अलग कार्यगट 77चा आहे. 79ला जर म्हटलं तर त्यांनी आपला अहवाल दिला. कॅलरीज उपभोगाचा वापर केला. ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरीज आणि शहरी भागासाठी जर म्हटलं तर 2100 कॅलरीज. बस मोर दॅन इनफ आहे वायके अलग कार्यगटासंदर्भात. आता पुढचा कार्यगट आहे DT लकडावाला कार्यगट. DT लकडावाला कार्यगट. आता हा कार्यगट आहे 1989चा. कार्यगट 1989चा. यांनी आपला अहवाल दिला 1993ला आणि सरकारने हा स्वीकारला 1997ला. 3 वर्ष लक्षात ठेवायचं. 89चा आयोग आहे, 93ला अहवाल दिला आणि 97 पासून जर म्हटलं तर सरकारने त्याची अंमलबजावणी सुरू केली किंवा तो स्वीकारला असं म्हणू शकतो आपण. आणि 97 ते 2009 पर्यंत किंवा 2010 पर्यंत या पद्धतीने जर म्हटलं तर आपण काय केलं आहे किंवा या समितीने जर म्हटलं तर दारिद्र्याचं काय केलं होतं, मापन केलं होतं. कोणती समिती, DT लकडावाला समिती. आता DT लकडावाला समितीनं वायकेलर कार्यगटाची जी संकल्पना आहे कॅलरीज त्याचाच वापर केला आहे. त्यांनी तेवढंच सांगितलं आहे 2400 आणि 2100. परंतु शिक्कामोर्तब कोणावर होतो, तो वायकेलर कार्यगटावर. परंतु यांनी काय केलं DT लकडावाला समितीनं की जे राष्ट्रीय दारिद्र्य रेषा आहे त्याचं विभक्ती करून जर म्हटलं तर राज्यासाठी सुद्धा काय केलेली आहे, दारिद्र्य रेषा केलेली आहे. प्लस राज्य दारिद्र्य रेषे जर म्हटलं तर पुन्हा बायफर्केशन करून राज्य शहरी दारिद्र्य रेषा आणि राज्य ग्रामीण दारिद्र्य रेषा असं केलेलं आहे. एवढं योगदान जर म्हटलं तर DT लकडावाला आहे. आता DT लकडावालानं दारिद्र्याचं मापन करण्यात असताना URB पद्धतीचा वापर केला. आता लक्षात ठेवायचं की URB पद्धत आली तुमच्या डोक्यात एकच असलं पाहिजे की संदर्भ कालावधी किती होता. आपण पाहिलं होतं की याच्यासाठी संदर्भ कालावधी किती होता, 30 दिवसाचा. सर्व उपभोग्य वस्तूवर 30 दिवसाचा संदर्भ कालावधी गृहीत धरला होता. एवढं मात्र लक्षात ठेवा. तर आपण याच्यामध्ये काय काय लक्षात ठेवणार आहे, DT लकडावाला समिती 89ची आहे. 93ला जर म्हटलं तर अहवाल दिला आणि 97ला स्वीकार केला. 97 ते 2011 पर्यंत जर म्हटलं त्या पद्धतीने काय केलं आहे, दारिद्र्याचं मापन केलं आहे. आता DT लकडावालानं काय केलं की राष्ट्रीय दारिद्र्य रेषेचं विभक्ती करून राज्यासाठी दारिद्र्य रेषा सांगितले, प्लस राज्यांसाठी शहरी आणि राज्यांसाठी जर म्हटलं तर गरीब म्हणजे राज्य शहरी दारिद्र्य रेषा आणि राज्य
ग्रामीण दारिद्र्य असं विभक्तीकरण केलंय. आणि यांना दारिद्र्याचं मापन करण्यासाठी URP पद्धतीचा वापर केला आहे. URP पद्धत म्हणजे सर्व उपभोग्य वस्तूसाठी 30 दिवसाचा संदर्भ कालावधी. ठीक आहे. या समिती संदर्भात एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा. यांनी सुद्धा कॅलरी उपभोग याच आधारावर काय केलं आहे, दारिद्र्याचं मापन केलेलं आहे. त्यानंतर पुढचा कार्यगट आहे सुरेश तेंडुलकर. व्हेरी IMP आहे. MPSCच्या दृष्टिकोनातून भरपूर प्रश्न याच्यावर येऊन गेलेले आहे. सुरेश तेंडुलकर. तर हा डिसेंबर, मी तर म्हणतो महिन्यासहित लक्षात ठेवा, डिसेंबर 2005ला काय आयोग गठीत केला होता. आणि यांनी अहवाल जो दिलेला आहे तो जर म्हटलं तर 8 डिसेंबर 2009ला, म्हणजे 2005ला आयोग नेमला आणि तब्बल 4 वर्षानंतर जर म्हटलं त्यांनी आपला काय दिलाय, अहवाल दिलेला आहे. ठीक आहे. सुरेश तेंडुलकर ही समिती जर म्हटलं तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे. खूप प्रश्न याच्यावर जर म्हटलं तर आयोगानं अद्यापपर्यंत काय केलेले, विचारलेले आहे. त्यामुळे ही समिती तुम्ही लक्षात ठेवा, सुरेश तेंडुलकर समिती. आणि खूप महत्त्वाची समिती आहे, याची आपण डिस्कस करण्याचं आहे पुढं. डिसेंबर 2009 लक्षात ठेवा. आणि या पद्धतीचा स्वीकार सरकारनं 2011मध्ये या पद्धतीचा काय केला होता, स्वीकार सुद्धा केला होता. ठीक आहे. ते 3 वर्ष लक्षात ठेवा, 2005, 2009 आणि 2011. तर सुरेश तेंडुलकर समितीनं काय केलं होतं की अगोदरच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये त्रुटी शोधून काढल्या, किंवा याच्यामध्ये असं म्हणू शकतो की काही बदल केले. याच्यावर सुद्धा आयोगानं काय केलेलं आहे, प्रश्न विचारलेले आहे. तर पहिली त्रुटी किंवा बदल जो सुरेश तेंडुलकर समितीने सुचवला होता तो असा बदल होता की त्यांचं असं म्हणणं आहे की आतापर्यंत जे आपण कॅलरी उपभोग ही संकल्पना वापरत आहे ना, ती ही वापरणं बंद करा. कारण की ही संकल्पना जर म्हटलं तर आता कालबाह्य ठरलेली आहे. किती दिवस तुम्ही उपभोगाचाच विचार करा, इतर गोष्टी सुद्धा त्याच्यात काय केल्या पाहिजे, ॲड केल्या पाहिजे, असं कोणाचं म्हणणं होतं, सुरेश तेंडुलकर यांचं म्हणणं होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की उपभोग खर्च आणि पोषण याच्यामध्ये म्हणजे जास्त संबंध येत नाही. उपभोग खर्च आणि पोषण यांचं जर म्हटलं तर जास्त काय येत नाही, संबंध येत नाही याचा, आणि याचा काही रिलेव्हन्स नाही आहे, असं कोणाचं म्हणणं होतं, सुरेश तेंडुलकर. या म्हणजे कॅलरी उपभोग काय करावा, टाळावा, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर यांनी काय केलं होतं की URP ऐवजी जर म्हटलं तर काय कशाचा वापर केला होता, MRP पद्धतीचा वापर केला होता. आता MRP मध्ये आपण 2 संदर्भ कालावधी, 30 दिवसाचा आणि एक जर म्हटलं तर महिन्याभराचा पाहिला होता. तर याच्यामध्ये जर म्हटलं त्यांनी शिक्षण आणि आरोग्य सुद्धा काय केला होता, वापर केला होता. लक्षात ठेवायचं, यांनी MRP पद्धतीचा काय केला होता, वापर केला होता. ठीक आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवा. या गोष्टी जर म्हटलं तर सुरेश तेंडुलकर समितीने काय केलं, अगोदरच्या समितीमध्ये मॉडिफिकेशन केलं, कॅलरी उपभोगाचा त्याग करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर URP ऐवजी जर म्हटलं तर MRP पद्धतीचा जर म्हटलं तर वापर करण्यासाठी काय केलं होतं, त्यांनी शिफारस केली होती. आता या समितीच्या जे दारिद्र्य ठरवलं होतं त्यांनी वेगवेगळ्या वेगवेगळ्या वर्षासाठी वेगवेगळं दारिद्र्य सांगितलेलं आहे. तसं एक माझ्याजवळ एक चार्ट आहे, तर हे तुम्ही पाठ करणं आवश्यक आहे. एकदम रटला असला पाहिजे हा चार्ट, कधी विचारलं तरी सांगता आला पाहिजे, कारण की आयोगाने याच्यावर बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत. जसं 4-5 साठी किती सांगितलं होतं, त्यानंतर 9-10 साठी किती सांगितलं आहे, आणि जर म्हटलं तर 11-12 साठी किती सांगितलं आहे. तर हे आपल्या पाठच असलं पाहिजे. जसं इथं ग्रामीण भागासाठी किती, शहरी भागासाठी किती, आणि एकूण दारिद्र्य किती, तसं एक चार्ट तुम्ही बनवू शकता पाठांतरासाठी, किंवा तुमच्या अभ्यासाचे सुलभ होण्यासाठी असं चार्ट बनवू शकता. आता 4-5 साठी ग्रामीण भागामध्ये जो उपभोग खर्च सांगितला होता 4-5 साठी, तर तो 446 सांगितला होता ग्रामीण भागासाठी, आणि शहरी भागासाठी जर म्हटलं हा 578 एवढा सांगितला होता. आणि त्यामध्ये त्यावेळेस जर म्हटलं तर भारताचं एकूण दारिद्र्य होतं 37.2%. ठीक आहे. म्हणजे ग्रामीण भागासाठी 446 रुपये प्रति व्यक्ती प्रतिमाह, शहरी भागासाठी जर म्हटलं तर 578 रुपये प्रति व्यक्ती प्रतिमाह, आणि त्यानुसार भारताचं दारिद्र्य होतं एकूण 37.2%. त्यानंतर 9-10 मध्ये जर म्हटलं तर सुरेश तेंडुलकर समितीने ग्रामीण भागासाठी सांगितलं होतं 672 रुपये, आणि शहरी भागासाठी सांगितलं होतं 1859 रुपये, आणि त्यावेळेस एकूण दारिद्र्य जर म्हटलं तर 29.8% होतं. ठीक आहे. शहरी भागासाठी
859, ग्रामीण भागासाठी 672 आणि एकूण दारिद्र्य होतं त्यावेळेस 29.8. आणि त्यानंतर जर म्हटलं तर 11-12साठी, तर हे 11-12साठी हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर हे आपण 11-12चं डिटेलमध्ये पाहणार आहे. 11-12चं एवढं दोन लक्षात ठेवा. 4-5साठी किती सांगितलं, 9-10साठी किती सांगितलं. 4-5साठी ग्रामीण भागासाठी 446, शहरी भागासाठी 578 आणि एकूण दारिद्र्य होतं 37.2. ठीक आहे. तसंच जर म्हटलं ग्रामीण भागासाठी 9-10 मध्ये 672 रुपये, शहरी भागासाठी म्हटलं तर 859 रुपये आणि एकूण दारिद्र्य म्हटलं तर 29.8. आणि 11-12साठी जर म्हटलं ना तर त्यांनी सांगितलं होतं 21.9. ठीक आहे, 21.9. आपण हे डिटेलमध्ये पुढं पाहणार आहे 11-12चं, कारण की याच्यावर आयोगाने भरपूर वेळा प्रश्न विचारलेले आहे, त्यामुळे ते थोडं डिटेलमध्ये बघू. आता 11-12चं सुद्धा त्यांनी 21.9 सांगितलं होतं. तुम्हाला लक्षात येईल की सुरेश तेंडुलकर समितीनं जे दारिद्र्य 4-5 पासून ते 11-12पर्यंत सांगितलेलं आहे, तर याच्यामध्ये हा प्रश्न विचारू शकते की 4-5 पासून ते 11-12पर्यंत दारिद्र्यामध्ये काय बदल झालेला आहे. तुम्हाला लक्षात येईल तर दारिद्र्यामध्ये काय झालेली आहे, घट झालेली आहे. आता दारिद्र्यामध्ये घट होण्यासाठी वेगवेगळे कारणं सुद्धा सांगितले आहे. कारण की हा जो कालावधी आहे यामध्ये जर म्हटलं तर भारताचा जो ग्रोथ रेट आहे, GDPचा ग्रोथ रेट आहे, हा मोठा म्हणजे खूप होता. जसं म्हणू शकतो की 8-9च्या दरम्यान जर म्हटलं तर भारताचा ग्रोथ रेट राहत होता. त्याचबरोबर जर म्हटलं तर मनरेगासारख्या ज्या योजना आहेत, तर त्या योजना जर म्हटलं तर इथं सुरू केल्या होत्या. 11व्या आणि 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जर म्हटलं तर सर्वसमावेशक विकास ह्या संकल्पना वापरल्या होत्या. ओव्हरऑल जर म्हटलं तर दारिद्र्य निर्मूलनासाठी मोठ्या प्रमाणात जर म्हटलं तर प्रयत्न त्या लेवलवर होते. त्यामुळे हे जे दारिद्र्य घटत आहे ते हे सुरेश तेंडुलकर समितीनुसार आपल्याला दिसत आहे. हे त्या मागं जर म्हटलं तर काय कारण, म्हणजे हे जर म्हटलं तर त्याच्यासाठी या गोष्टी जर म्हटलं त्यासाठी कारणीभूत ठरलेल्या आहेत दारिद्र्य कमी होण्यासाठी. ठीक आहे. आता सुरेश तेंडुलकर समितीनं 11-12नुसार आपण बघणार आहे 11-12, कारण की परीक्षेला भरपूर प्रश्न याच्यावर आलेले आहेत. तर 11-12नुसार सुरेश तेंडुलकर समितीनं काय म्हटलं होतं, इकडे पहिले ग्रामीण, इकडे शहरी आणि जर म्हटलं तिकडे एकूण. तर 11-12साठी यांनी जर म्हटलं तर ग्रामीण भागासाठी 816 रुपये सांगितलं होतं, एका महिन्याचा 816 रुपये. शहरी भागासाठी जर म्हटलं तर यांनी काय सांगितलं होतं, 1000 रुपये सांगितलं होतं. आणि एकूण दारिद्र्य होतं त्यावेळेस 21.9. ठीक आहे. आता एका दिवसाचं पाहिलं प्रति व्यक्ती प्रतिदिन जर पाहिलं तर हे यांनी सांगितलं होतं 27 रुपये, शहरी भागासाठी सांगितलं होतं 33 रुपये. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, हे प्रश्न विचारतात आयोगाने, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहे. लक्षात ठेवायचं प्रति व्यक्ती प्रतिमाह जर म्हटलं, प्रति व्यक्ती प्रतिमाह 816 रुपये, प्रति व्यक्ती प्रतिदिन जर म्हटलं तर 27 रुपये, शहरी भागासाठी प्रति व्यक्ती प्रतिमाह जर म्हटलं तर 1000 रुपये आणि शहरी भागासाठी प्रति व्यक्ती प्रतिदिन जर म्हटलं तर 33 रुपये. ठीक आहे. यानुसार जर म्हटलं तर ग्रामीण भागामध्ये एकूण दारिद्र्य होतं 25.7, शहरी भागामध्ये जर म्हटलं तर 13.7 आणि एकूण जर म्हटलं तर किती होतं 21.9. ठीक आहे. एकूण दारिद्र्य होतं 21.9, शहरी भागामध्ये जर म्हटलं तर 13.7 आणि ग्रामीण भागामध्ये जर म्हटलं तर 25.7 होतं. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं की सुरेश तेंडुलकर समितीनं कॅलरीज जे आहे कॅलरीज पद्धतीचा त्याग केला होता, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. आलं लक्षात. त्यामुळे सुरेश तेंडुलकर समिती जेव्हा आली तर तुम्हाला कॅलरीज कुठंच येणार नाही. म्हणजे परीक्षेत जर असा प्रश्न आला की सुरेश तेंडुलकर समितीने 2400 कॅलरीज सांगितले, 2100 सांगितले किंवा इतर आकडे देऊन जर म्हटलं तुम्हाला एवढे सांगितले, कारण की या समितीने काय केलं की कॅलरीज जी पद्धत आहे त्याचा काय करायला सांगितलं होतं, त्याग करायला सांगितलं होतं. तर सुरेश तेंडुलकर समितीनुसार सर्वात जास्त जे दारिद्र्य आहे ना, म्हणजे टक्केवारी जी आहे ते छत्तीसगडमध्ये होती. हा सुद्धा प्रश्न आयोगानं विचारलेला आहे. लक्षात ठेवायचं, सर्वात जास्त दारिद्र्याची टक्केवारी म्हटलं मी ते छत्तीसगडमध्ये. आणि दारिद्र्याचं प्रमाण जे आहे, दारिद्र्याचं जे प्रमाण आहे तर ते दारिद्र्याचं प्रमाण म्हटलं तर छत्तीसगड. आणि दारिद्र्याची खाली लोकसंख्या सर्वाधिक कुठं होती म्हटलं तर ते होती UP-मध्ये. कुठं UP-मध्ये लोकसंख्या UP आणि टक्केवारी जर म्हटलं तर छत्तीसगड. कोणत्या समितीनुसार, सुरेश तेंडुलकर समितीनुसार. ठीक आहे. तर एवढं मात्र तुम्ही एवढं लक्षात ठेवू शकता सुरेश तेंडुलकर समिती संदर्भात. महत्त्वाची समिती आहे. MRP पद्धतीचा वापर करून जर म्हटलं त्यांनी दारिद्र्याचं मापन केलं होतं.
आता पुढची समिती आहे सी रंगराजन समिती. सी रंगराजन समिती 2012 ची समिती आहे ही. आणि 2014ला जर म्हटलं या समितीने काय केला होता, आपला अहवाल दिला होता. त्यावेळी याच्यामध्ये 4 सदस्य होते, के सुंदरम, के दत्ता, महेंद्र देव, महेश व्यास. आता हे मी काहीतरी कोट बनवून किंवा सारखे नाव आहे तसं लक्षात ठेवलं होतं, के सुंदरम, के दत्ता, क वरून, तसंच महेंद्र देव, महेश व्यास. तर हे 4 सदस्य सी रंगराजन समितीत होते. 2012 ची समिती आहे आणि 2014ला काय त्यांनी अहवाल दिलेला आहे. आता सी रंगराजन समितीनं यांनी सुद्धा म्हणजे ही काय होती की सुरेश तेंडुलकर समितीवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यामुळे या समितीचा अभ्यास करण्यासाठी आणि एक नवीन दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी नियोजन मंडळांतर म्हटलं तर सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली काय केली होती, समिती गठीत केली होती. तर यांनी काय केलं होतं की सुरेश तेंडुलकर कार्यगटाने जो कॅलरीजचा जो त्याग करायला सांगितला होता, तर यांनी काय म्हटलं होतं की लपडावाला पद्धतीनं जे आपण कॅलरीचा उपभोगाचा आधारावर आपण दारिद्र्य रेषा ठरवत होतो, त्या आधारावरच काय करा, दारिद्र्य रेषा ठरवा, असं कोणी म्हटलंय, सी रंगराजन समितीनं. म्हणजे सुरेश तेंडुलकरला काउंटर केलं होतं कोणी, सी रंगराजन समितीनं. त्यांनी काय म्हटलं होतं, लपडावाला पद्धतीने कॅलरीज उपभोग आतापर्यंत वापरत आलेला आहे तीच वापरा. ठीक आहे. तर यांनी मग काय केलंय की 11 वारासाठी आकडेवारी पाहू आपण त्यांचे सुरेश तेंडुलकर समितीचे. त्याच्यामध्ये ग्रामीण आणि जर म्हटलं तर शहरी, आणि याच्यामध्ये एक एकूण. तर यांनी ग्रामीण भागासाठी किती कॅलरी उपभोग सांगितला होता, यांनी सांगितलं होतं 2155 कॅलरीज ग्रामीण भागासाठी, 2155 कॅलरीज. शहरी भागासाठी 2090 कॅलरीज. म्हणजे आपल्याला लक्षात येते की जसं आपण ऐकलं कार्यगटानुसार 2400 कॅलरीज आणि 2100 कॅलरीज पाहिली. ओव्हर द पिरियड ऑफ टाईम काय झालं की लक्षात आलं किंवा आता जे हार्डवर्क आहे किंवा जे फिजिकल स्ट्रेंथचे जे वर्क आहे तर ते आता कमी झालेलं आहे. त्याच्यावरूनच लक्षात ठेवा. कारण की शेतीमध्ये आपल्याला माहिती आहे ट्रॅक्टर आलेले आहे, बरेच जे आहे कल्टिवेशनच्या मशीन आलेले आहेत, त्यामुळे एवढं कॅलरीज लागत नाही असं या समितीचं म्हणणं आहे. ग्रामीण भागात 2155 कॅलरीज सफिशियंट आहे, जे अगोदर 2400 कॅलरीज होत्या. आणि शहरी भागामध्ये जे 2100 कॅलरीज आहेत त्याच्यात 10ने भट केली आणि ते सांगितलं 2090 कॅलरीज सांगितलं. आता या समितीनं जे दारिद्र्य मापन केलेलं आहे तर यामध्ये एकूण दारिद्र्य जे होतं तर ते 29.5% होतं. 29.5% होतं. म्हणजे दारिद्र्य काय केलं आहे, सुरेश तेंडुलकर समितीपेक्षा यांनी वाढवून सांगितलेलं आहे. तर लक्षात ठेवा, दारिद्र्य का बरं वाढलं आहे, कारण की यांनी जे पद्धत वापरली आहे ती MMRP पद्धत वापरली. आता MMRP म्हणजे 7 दिवसाचा सुद्धा संदर्भ कालावधी धरलेला आहे, 30 दिवसाचा सुद्धा संदर्भ कालावधी दिला आहे आणि 365 दिवसाचा सुद्धा काय केलं आहे, संदर्भ कालावधी गृहीत धरलेला आहे. त्यामुळे अर्थातच त्याची काय होईल की दारिद्र्य वाढेल. कारण की n नंबर ऑफ आयटम जर वाढले आणि संदर्भ कालावधी जर वाढला तर अर्थातच काय होईल की जे दारिद्र्य आहे तर ते वाढलेलं आपल्याला दिसणार आहे. त्यामुळे एकूण दारिद्र्य किती होतं तर 29.5%. आता ग्रामीण भागामध्ये जे दारिद्र्य आहे तर या समितीनुसार ग्रामीण भागात दारिद्र्य होतं 30.90 आणि शहरी भागामध्ये येतं 26.4 आणि एकूण दारिद्र्य होतं 29.5. म्हणजे एकूण आहे 29.5, ग्रामीणमध्ये 30.90 आणि शहरी भागामध्ये जर म्हटलं तर 26.4 एवढं दारिद्र्य यांनी सांगितलं होतं. आता प्रतिव्यक्ती प्रतिदिन जर म्हटलं तर यांनी प्रतिदिन जर म्हटलं तर यांनी 32 रुपये सांगितलं होतं. अलीकडेच प्रश्न आयोगाने विचारलेला आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. आणि शहरी भागामध्ये जर म्हटलं तर प्रतिव्यक्ती प्रतिदिन जर म्हटलं तर किती 47 एवढं सांगितलं होतं. ठीक आहे. तर एवढे तुम्ही आपल्या लक्षात ठेवा. 2155 कॅलरीज ग्रामीण भागामध्ये दारिद्र्य आठवडं होतं 30.90 आणि प्रतिव्यक्ती प्रतिदिन उपभोग खर्च सांगितला होता 32 रुपये. शहरी भागामध्ये जर म्हटलं तर 2090 कॅलरीज, त्यानंतर जर म्हटलं तर 26.4 जर म्हटलं तेवढं दारिद्र्य शहरी भागात आढळलं आणि एकूण जर म्हटलं तर 47 रुपये प्रतिव्यक्ती प्रतिदिन खर्च सांगितला होता आणि एकूण दारिद्र्य होतं 29.5%. आता याच्यात एक गोष्ट आणखी तुम्ही ॲड करू शकता की प्रतिव्यक्ती प्रतिमाहा जो खर्च सांगितला होता या समितीने सांगितलं होतं 972 रुपये. प्रतिव्यक्ती प्रतिमा किती खर्च सांगितला होता 972 ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये 1407 एवढा जर म्हटलं तर प्रतिव्यक्ती प्रतिमा एवढा खर्च सांगितला होता. म्हणजे तुम्हाला प्रतिदिन लक्षात ठेवायचं आहे, प्रतिमा लक्षात ठेवायचं आहे. एकूण शहरी दारिद्र्य किती आहे आणि एकूण ग्रामीण दारिद्र्य किती आहे आणि एकूण ग्रामीण कॅलरीज किती आहे. तसंच शहरी लक्षात ठेवायचं आणि एकूण लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे.
तर या समितीने जेव्हा दारिद्र्याचं मापन केलं होतं तर हे एवढ्या आकडेवारी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. आला प्रश्न तर याच्यातूनच येईल, याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर प्रश्न येणार नाही दारिद्र्याच्या संदर्भात सांगायचं झालं. आता या समितीने जर म्हटलं तर राज्यासाठी सुद्धा वेगळ्या दारिद्र्य रेषेची काय केली आहे, गणना केलेली आहे. आता या समितीने वेगवेगळ्या राज्याचं दारिद्र्य सांगितलेलं आहे. हे परीक्षेत याच्यावर सुद्धा परीक्षेत काय केलेलं आहे, प्रश्न विचारलेले आहे. तर त्या राज्यांचा क्रम जर सांगायचा झाला तर लोकसंख्येवाईज एक क्रम सांगता येतो आणि एक जर म्हटलं तर टक्केवारीनुसार किंवा प्रमाणानुसार एक क्रम सांगता येते राज्यांचा. लक्षात ठेवायचं. आता मी हे लक्षात ठेवत असताना थोडंफार ट्रिक्स पद्धतीनंच म्हणू शकतो असंही म्हटलं तरी चालतं. राज्यांचा क्रम लक्षात ठेवायचा. एक साऊथचा पिक्चर होता, मला त्या कमल हसन कमल हसन त्याचे मला वाटते ते अभिनेते होते त्याच्यात. त्यांचा एक डायलॉग होता की यूपी बिहार में मेहमान को भगवान माना जाता है, असं एक डायलॉग होता. तसंच मी एक लक्षात ठेवलं ते, म्हणजे लोकसंख्येनुसार सर्वात जास्त दारिद्र्य आहे यूपीमध्ये. यूपी बिहार 2 नंबर आहे बिहार. आता मेहमान म्हणजे मी मध्य प्रदेश लक्षात ठेवलं, MP. मेहमान म्हणजे MP लक्षात ठेवायचं. भगवान माना जाता है तर इथं मी पश्चिम बंगाल ब असं म्हणजे सारखे आहे, साऊंड आहे, त्यामुळे ब असं लक्षात ठेवायचं, पश्चिम बंगाल लक्षात ठेवायचं. आणि माना जाता है म्हणजे महाराष्ट्र. म्हणजे तुम्ही एक शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं की यूपी बिहार में मेहमान को भगवान माना जाता है. सोपं लक्षात ठेवायचं. यूपी बिहार में मेहमान को भगवान माना जाता है. यूपी बिहार में मेहमान को भगवान माना जाता है. त्याला लक्षात राहील तुमच्या, आणि परीक्षेत जर म्हटलं तर कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे. त्याचप्रमाणे टक्केवारी जर सांगायचं झालं तर सर्वात जास्त टक्केवारी आहे या समितीनुसार राज्यांमध्ये. सर्वात जास्त 36. ठीक आहे. छत्तीसगडमध्ये जर म्हटलं तर सर्वात जास्त दारिद्र्याची टक्केवारी आहे. 2 नंबरला लागते मणिपूर. आणि 3रा क्रमांक लागते ओडिसा. आणि 4था क्रमांक लागते मध्य प्रदेश. आणि 5वा क्रमांक लागते झारखंड. 5वा क्रमांक लागते झारखंड. आता याच्यासाठी सुद्धा मी एक ट्रिक्सच्या वाईज लक्षात ठेवत असतो. छम ओम झा. पुन्हा लक्षात ठेवा, छम ओम झा. छम. ठीक आहे. छम ओम झा. छम ओम झा. ठीक आहे. छ म्हणजे छत्तीसगड, म म्हणजे मणिपूर, ओ म्हणजे ओडिसा, म म्हणजे मध्य प्रदेश, आणि झ म्हणजे झारखंड. आलं लक्षात. छम ओम झा असं तुम्ही शॉर्ट 2-3 वेळा जर म्हटलं तुमचं पाठवून जाईल. छम ओम झा. छत्तीसगड, मणिपूर, ओडिसा, मध्य प्रदेश आणि झारखंड. हे काय टक्केवारीनुसार दारिद्र्याचं प्रमाण आहे. आणि यूपी बिहार में मेहमान को भगवान माना जाता है. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र असे जर म्हटलं ते लोकसंख्येनुसार राज्य आहे, श्रीरंग राज्य समिती सांगितलेले. आणि हे जर म्हटलं तर टक्केवारीनुसार जर म्हटलं काय राज्य आहे. ठीक आहे. तर श्रीरंग राज्य समिती संदर्भात एवढं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर एक पुढचा कार्यगट आहे अरविंद पनगाडिया कार्यगट. अरविंद पनगाडिया. आता अरविंद पनगाडिया आपल्याला माहित आहे की हे नीती आयोगाचे काय होते, उपाध्यक्ष होते. आतापर्यंत मी नियोजन आयोग म्हणत होतो तुम्हाला. नियोजन आयोग नोडल एजन्सी कार्य करते. परंतु आपल्याला माहिती आहे 1 जानेवारी 2015ला 1 जानेवारी 2015ला काय झालं की नियोजन आयोगाच्या ठिकाणी नीती आयोग, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, नीतीचा लॉंग फॉर्म आहे हा. 1 जानेवारी 2015ला आलेला आहे. आणि या अरविंद पनगाडिया हे जर म्हटलं तर नीती आयोगाचे काय होते, उपाध्यक्ष होते. कारण की नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात, प्रधानमंत्री असतात, पदसिद्ध. त्यामुळे उपाध्यक्ष कोण होते, अरविंद पनगाडिया. तर नीती आयोगाच्या पहिल्या बैठकीत जर म्हटलं ना तर भारताचं दारिद्र्य कमी करण्यासाठी ते एक म्हणजे भारताचं दारिद्र्य निर्मूलनासाठी एक टास्क फोर्स जर म्हटलं तर काय केला होता, गठीत केला होता. कोणाच्या अध्यक्षाखाली, अरविंद पनगाडिया. तसंच या समितीला असं सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही दारिद्र्य रेषेची काय करा, एक नवीन दारिद्र्य रेषा ठरवा किंवा भारताचं दारिद्र्याचं मापन करण्याची जर म्हटलं तर जबाबदारी देण्यात आली होती. हे जर म्हटलं तर 14 सदस्यीय समिती होती. किती, 14 सदस्यीय ही काय होती, समिती होती. आणि या समितीने जर म्हटलं तर एक त्यांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स नेमला गेला. म्हणजे त्याला
दारिद्र्य निर्मूलनासाठी एक टास्क फोर्स किंवा दारिद्र्य निर्मूलनासाठी कृती दल हा स्थापन झाला होता. त्यासाठी त्यांना रोडमॅप ठरवण्यासाठी सुद्धा सांगण्यात आलं होतं. परंतु या समितीने आपला सप्टेंबर 2016मध्ये अहवाल दिला आणि या अहवालामध्ये यांनी दारिद्र्यरेषा तर ठरवली नाही, उलट यांनी असं सांगितलं की दारिद्र्यरेषा ठरवण्यासाठी दुसरा एखादा कुठला तरी आयोग नेमा. म्हणजे जे काम यांच्याकडे दिलं होतं त्यांनी ते कार्य पार पडलं नाही आणि एक अशी शिफारस केली होती की दारिद्र्यरेषा ठरवण्यासाठी काय करा, एक तुम्ही नवीन आयोग स्थापन करा. अशा प्रकारे जर म्हटलं तर आपण आज दारिद्र्य डिस्कस केलेलं आहे. तर याच्यावर कसे आयोग प्रश्न विचारते, खूप सोपी. आतापर्यंतचे प्रश्न आपण आतापर्यंत जे डिस्कस केलेलं आहे याच्यातून बरेचसे प्रश्न आयोगानं विचारलेले आहेत. तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन काढून बघा, तुमचे बरेचसे प्रश्न जर म्हटलं तर याच्यातून बरे म्हणजे बरोबर येतील. तर याच्यात जे काही राहिलेलं असतील तर हे जे मी कार्यगट तुम्हाला सांगितलेले आहे हे प्रामुख्याने नियोजन आयोगाने गठीत केलेले कार्यगट आहे. तर त्याच्यामध्ये जर म्हटलं तर मी इतर जे कार्यगट आहे जसं PDOJ आहे, BS मिन्नास आहे, जैन कार्यगट आहे, त्यानंतर PK वर्धन कार्यगट आहे, मांटेक्सो अहलुवालिया कार्यगट आहे, तर यांचे मी याच्यामध्ये घेतलेलं नाही आहे. कारण की हे जर तुम्हाला घेतलं गेलं असतं तर खूप कन्फ्युजन वाढलं असतं. त्यामुळे आपण नियोजन आयोगाचे वेगळे आणि इतर जे कार्यगट आहे ते वेगळे करू. दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन काय MPSCने विचारलेले ते त्याच्यात कव्हर करू आणि त्या समितीने काय रिकमेंडेशन केलेले आहे तर ते बघणार आहे. तसंही प्रामुख्यानं जर पाहिला तर हा जो कोअर पार्ट आहे म्हणजे पॉवर्टी या चॅप्टरमध्ये हा कोअर पार्ट आहे आणि जे बाकीच्या समिती आहे तर त्याच्यावरही प्रश्न विचारतात. परंतु आपल्याला रेअरपेक्षा शुअरवर काम करायचं आहे. आलं का लक्षात? म्हणजे हे म्हणजे इकॉनॉमिक्स या विषयासंदर्भातच नाही, इकॉनॉमीमधील जे चॅप्टर आहे त्यातले कुठल्या चॅप्टरवर शुअर शॉर्ट प्रश्न बनतात तर ते आपण या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहे. तसंच इतर विषयामध्ये रेअरपेक्षा शुअरवर काम करणार आहे. कारण की रेअर जे आहे रेअरवर काम करून आपल्याला मार्क गेन करता येत नसतात. तुमची जेव्हा शुअरवर कमांड येते तेव्हा आपण रेअरवर काम करू शकतो. परंतु नवीन पोरांनी तरी मला असं वाटते की शुअरवर काम करा रॅदर दॅन रेअरवर. तर आता हा जो आपला आजचं जे आहे बरेच म्हणजे लेंदी व्हिडिओ झालेला आहे आणि त्याची गरज होती. कारण की दारिद्र्य हा चॅप्टर जे आहे की इन शॉर्ट सांगण्याजोगता चॅप्टर नाही आहे, जी काळाची गरज आहे. दारिद्र्य जर म्हटलं तर मोठ्या प्रमाणात ही भारताची समस्या आहे आणि कोविडच्या पिरियडमध्ये जर म्हटलं तर दारिद्र्यामध्ये आणखी काय झालेली आहे, भर पडलेली आहे. अद्यापपर्यंत जर म्हटलं तर पन्गार या कार्यगटांना दारिद्र्यरेषा ठरवण्यास सांगितली गेली, परंतु त्या आयोगाने सुद्धा आपली जबाबदारी पार पडलेली आणि अजूनपर्यंत कुठला कार्यगट नेमला गेलेला नाही आहे. त्यामुळे दारिद्र्य हा चॅप्टर जो आहे तर हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आहे. तर अशा प्रकारे आपण हे दारिद्र्याचं चॅप्टर डिस्कस केलेलं आहे. तर तुम्हाला हे चॅप्टर कसा वाटला त्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया जर म्हटलं तर आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कमेंट बॉक्समध्ये जर म्हटलं तुम्ही नोंदवू शकता. तसंच आपलं जे यूट्यूब चॅनल आहे तर याला लाईक करणं, सबस्क्राईब करणे आणि शेअर करायला विसरू नका. लगेच मी तुमच्यासाठी पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहे. तोपर्यंत तुम्ही तुमचा अभ्यास जर म्हटलं तर कंटिन्यू चालू ठेवू शकता. मी जसं जसं मला वेळ मिळेल तसं तसं म्हटलं तर व्हिडिओ अपलोड करत राहील. तर थँक्यू.